श्री मंगलमूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवती श्री सीता माता की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। बोलिए हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो भगवते। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ओम नमो। हरि ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
आरंभ आरंभतो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारि वाचा गमो पंथानंतया राघवाचा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषामस्माकं कुलदैवतं श्रोतावक्ता श्रीरामसमर्थ 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 जय जय रघुवीर समर्थ। ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद भागवताचा उद्गार आपल्या कानामध्ये साठवावा। या अतिशय परिशुद्ध हेतून इथं जमलेले सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करतो। भगवंताची कृपा आपल्यावर व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वागणं भगवंताला अतिशय प्रिय आहे ते आपल्याकडून घडावं, सद्धर्माचरण आपलं नेहमी असावं असं ज्यांना नेहमी वाटतं आणि त्यासाठी जे प्रयत्नशील असतात अशा धार्मिक सज्जनांना वेगळा नमस्कार करतो। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजातल्या अनेक विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसले, सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो। आपल्या या प्रवचनाला लाभलेले संहिता वाचक श्री गोविंद मांडवगणे यांना सगळ्यांच्यातर्फे अभिवादन करतो। दासबोधावरती अनेक विषयावरती प्रवचन करणाऱ्या आदरणीय ताईंना सगळ्यांच्यातर्फे अभिवादन करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। भारतीय संतांनी आपल्या जीवनामध्ये जनकल्याणाकरता जो काही आयुष्यभर अट्टहास केला, आग्रहाने प्रयत्न केला, त्यामध्ये त्यांनी अध्यात्म श्रवणाचा एक पाठपुरावा केलेला दिसतो। सगळ्या जगामध्ये एकमेव आपला भारत देश किंवा भारतीय संस्कृती अशी आहे की ज्या संस्कृतीवरती शेकडो आक्रमण होऊन सुद्धा ती टिकली।
एक एक देशाचा विचार आपण करून बघा, तिथल्या माणुसकीच्या सुद्धा ठिकऱ्या उडत आहेत. मग ते सुदान असेल, ते युक्रेन असेल, ते फिलिस्तीन असेल किंवा आता इस्रायल, म्हणजे जे काय चाललंय ते. पण भारत हा असा देश आहे की ज्यांनी इतकी आक्रमणं पचवली आणि तरी अंतर्बाह्य तो पवित्रच राहिला. याला सगळ्यात महत्त्वाचं कारण असेल तर भारत ही संतांची भूमी आहे. आपण अनेकदा ऐकतो भारत ही संतांची भूमी आहे. मी अनेकदा समर्थांच्या कृपेनं परदेशात जाण्याचा योग येतो प्रवचनाचा, तर मी भारतातून आलोय भारत असं काही वेळा होतं. पहिल्यांदा गेलो तेव्हा थोडा एक्साइट होतो मी, नंतर कळलं काही विशेष नाही, आपलंच भारी आहे. तर मी सिंगापूरला गेलो होतो तेव्हा ज्ञानेश्वरीतल्या एका विविक्षित विभागावरती PhD करणारी, डॉक्टरेट करणारी एक मुलगी होती. ती ऑनलाईन PhD करत होती, तिथं सर्व्हिसला तिकडे आहे. तिला ते आवडलं नाही मी भारताचं नाव खूप वेळा घेतलेलं, म्हणजे मी ती अभिनिवेशाने घेतोय असं तिला वाटलं. आणि म्हणून तिने मला प्रश्न विचारला, बुवा विशेष काय हो भारताचं, हे विश्वाची माझे घर असं जर आहे, भारताचं काय विशेष. समर्थाने सुचवलं मला, म्हटलं विश्वाची माझे घर, पण भारत हे त्यातलं देवघर. अशा देवघरात आपण राहतोय, अशा संत घरामध्ये आपण राहतोय. आणि हे संतत्व, हे देवत्व भारतामध्ये कशा का प्रमाणात असेना टिकून राहिलं, याचं कारण भारतामध्ये सगळ्या संतांनी आग्रहानं केलेला अध्यात्म श्रवणाचा पाठपुरावा. तुम्ही ऐकत राहा. पर्यवधान एकले दीजे, माऊली म्हणाली, पर्यवधान एकले दीजे, मग सकल सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. सुख हवंय ना तुम्हाला, काही करू नका, फक्त मला ऐका. मला म्हणजे शास्त्राला ऐका. कॅथॉर्सिस नावाचा शब्द वापरलाय अरिस्टॉटलने. कॅथॉर्सिस म्हणजे विचार प्रवणता. अध्यात्म श्रवण नुसतं आपल्याला पुण्य मिळवायचं नाही आहे, लक्षात घ्याल. जपजाप्य अनुष्ठानं करून ते आवश्यकच आहे, पण पुण्याई बरोबर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट मिळवायची आहे, ती म्हणजे विचार प्रवणता. समर्थांची प्रसिद्ध ओवी दासबोधातली, विचारे इहलोक परलोक, विचारे होत असे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक केला पाहिजे. तस्मात विचार करावा. आणि सामान्यातल्या सामान्याला सुद्धा विचार प्रवण करणारी जर कुठली कथा असेल तर ती भागवत कथा आहे. सगळ्या कथांच्या नंतर, सगळ्या पुराणांच्या नंतर, वेदांचं फायलिंग केल्यानंतर, ब्रह्मसूत्रासारखा महान ग्रंथ उत्तरमीमांसा लिहिल्यानंतर, महाभारतासारखा ग्रंथ लिहिल्यानंतर, 17 पुराणं 18 उपपुराणं लिहिल्यानंतर, वेदव्यासांनी सगळ्यात शेवटी लिहिलेला ग्रंथ कुठला असेल तर श्रीमद भागवत. म्हणून सगळ्याचं सार, माझे गुरुजी नेहमी सांगतात, भागवत हे वेदव्यासांचं शेंडे फळ आहे. शेंडे फळात आधीच्या सगळ्या फळांचे गुण येतातच, आणि म्हणून ते अतिशय समाजाचंही लाडकं फळ आहे. वेद तरुचे मधुर फळ, याचा उद्गार होणं, अतिशय पवित्र पद्धतीनं तो ऐकणं, त्याचं संहिता वाचन होणं, त्याच्याकरता देवता स्थापन होणं, त्याचं आयोजन होणं, या सगळ्या क्रमाक्रमाने पुण्याई वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. त्याला आधी पण पुण्याई खूप लागते आणि टिकून राहायला पण पुण्याई खूप लागते. आपण सगळे भाग्यवान आहोत. श्री पानसे कुटुंबी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी आपल्या सगळ्यांची, वक्त्या सकट सगळ्यांची भागवताच्या चिंतनाची व्यवस्था उपलब्ध केली. म्हणून मी प्रथमच श्री पानसे कुटुंबीय यांच्याबद्दल अभिष्ट चिंतन करतो, त्यांचं अभिनंदन करतो. एक बार तालिया उनके लिए. आणि आता भागवतामध्ये प्रवेश करण्यापूर्वी भागवताबद्दल कोणी कोणी काय म्हटलंय
याचा थोडासा अभ्यास करूया. स्वतः वेदव्यासांनीच पद्मपुराणामध्ये आणि स्कंदपुराणामध्ये भागवताचं महात्म्य लिहिलेलं आहे. महात्म्य याचा अर्थ मोठेपणा. एखाद्या प्रोडक्टची जाहिरात असते ती त्या प्रोडक्टचं महात्म्य असतं की अमकं तेल तुम्ही डोक्याला लावा की तुम्हाला भरपूर केस राहतील, काही तुम्हाला काळजी करायचं कारण नाही, किंवा अमक्या दाढीने ब्लेडनी दाढी करून तुम्ही गेलात तर तुम्ही शिकला नसाल तरी तुम्हाला नोकरी मिळेल वगैरे वगैरे. ते अतिशयोक्ती असते त्यात. तशी कुठेही अतिशयोक्ती न करता भागवताचा जर प्रवेश आपल्या जीवनामध्ये झाला, सगळं 18च्या 18,000 श्लोक ऐकून होणं हे अवघड आहे बरं का. त्यांनी सांगितले रोज 10.5 तास जर भागवत सांगितलं गेलं, सार्धक त्रिप्रहरान्वितम, आज सूर्योदयात आरभ्यात, सूर्योदयापासून आरंभ करून सार्धक त्रिप्रहरान्वितम, प्रहर म्हणजे 3 तास, सार्धत्री म्हणजे 3.5 प्रहर, तुम्ही 3.5 म्हणजे किती, 3 त्रिक 9 आणि वरचा 1.5 तास, 10.5 तास रोज ऐकलं पाहिजे. शुकदेवांनी तेवढा वेळ सांगितलंय त्याला, परीक्षितीला. एवढी आपल्याला पण मोक्षाची गडबड नाही आहे. पण जीवन सुसह्य होण्याकरता आपल्या साधनेमध्ये, आपल्या रोजच्या उपासनेमध्ये एक शिस्त येण्याकरता आपल्याला काही मिळतंय का? एवढा साधा विचार करा. अतिशयोक्ती अलंकार करायचा नाही, कारण त्यांनी सांगितलं एकदा भागवत ऐकलं तर तुम्ही मुक्तीला जाता. आज श्लोकच आहेत, पण हा कदाचित तेवढा अधिकार नाही असं समजा, पण काहीतरी फरक पडेल. मुलांना एक शिस्त लागेल या वयोगटामध्ये ऐकलं तर. या वयोगटामध्ये प्लॅनिंग करता येईल जीवनाचं. 7व्या स्कंधामध्ये एक श्लोक येतो प्रल्हादाच्या मुखात, कौमार आचरेत प्राज्ञ धर्मान भागवतान इह. कुमारपणी जर ऐकलं, लहानपणी जर ऐकलं, धर्म हे जर ऐकलं तर तुम्हाला सगळ्या जीवनाचं नियोजन करता येतं. म्हणून लहान मुलांनी ऐका, तरुण मुलांनी ऐका, सगळ्यांनीच ऐका. माझा मुद्दा असा आहे की पद्मपुराणामध्ये जे 6 अध्याय आले आहेत त्याचा थोडासा आपण विचार करूया. महात्म्य अंतर्गत पहिला श्लोक, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. भगवान श्री गोपाल कृष्ण चरणारविंदाभ्यां नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाला नमस्कार करून, तसं मीटिंगला सुरुवात करताना हाय हॅलो करून सुरुवात केली जाते, तशी आपली पद्धती अशी की नमस्कार करा. आपली संस्कृती अभिवादनशील आहे, नेहमी नमस्कार. दुसऱ्याची योग्यता बघून नमस्कार नव्हे, मी नमस्कार करणारा आहे म्हणून नमस्कार. माझं शील असं आहे, मी नेहमी अभिवादनशील असा. बघूया समोरचा मनुष्य ओळखतोय का माझ्या मनातलं. अहो ओळखलं तरी तो तुमचा नमस्कार नको असेल तरी बोलणार नाही. आपल्या वागण्यामध्ये एक पक्केपणा असावा, याकरता संस्कृतीच्या काही गोष्टी आपण ध्यानात घ्याव्यात. नमस्कार, कुणाला नमस्कार केलाय थोडा नीट अभ्यास करा असा संतांचा आग्रह आहे. श्रीधरी टीका जी आहे ती सगळे भागवतकार साधारणतः वापरतात. इतरही पुष्कळ टीका आहेत भागवतावरती. श्रीधर सांगतात की या श्लोकाचा ज्याचा अभ्यास नीट झाला त्याला भागवत हस्तगत झालं. हा श्लोक ज्याला मिळाला त्याला भागवत म्हणजे एखादा मणी पाळतो की नाही, पुष्कराज पाळला बरं का त्याला, म्हणजे फलद्रूप झाला. तसं भागवत कधी कळतं तर पहिला श्लोक ज्याला कळला, निदान बुद्धीच्या पातळीवर तरी. त्यांनी सांगितलं सच्चिदानंद हे ज्याचं रूप आहे, अनंत कोटी विश्व निर्माण करणं, सांभाळणं आणि नाहीशी करणं हे ज्याचं सामर्थ्य आहे, आणि ज्याला शरण गेल्यानंतर
एकाही तापामध्ये आपण उरत नाही. तापत्रय विनाशाय, कुठल्याही त्रासाचा आपल्यावर प्रभाव होत नाही. प्रारब्ध बदलतं किंवा त्रास जातो याचा अर्थ असा पुष्कळ वेळा घेतला जातो, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश आहे. संकट नाहीसं होतं म्हणजे काय होतं? संकट हे संकटच वाटत नाही. खूप लोकांना संकट असतं की बुवा अमक्या अमक्या गावात गेलो मी, तिथे हॉटेलमध्ये उतरलो, मला नेहमी पांढऱ्या शुभ्र बेडशीटची सवय आहे, तिथं पिवळं होतं किंवा तांबडं होतं. केवढं मग संकट आलं मला की मला झोप कशी लागेल कळलं नाही. आता 95% लोकांना हे मान्यच होणार नाही असं काही संकट असतं, पण आहेत असे लोक आपल्या परिचयाचे असतील. ते फोबिया असतो बघा, एक संकटच नाही वाटत, कारण ते संकट नाहीच आहे, संकट मानण्यावर आहे. म्हणून काय करतो भगवंत? आपल्याला एवढा स्ट्रॉंग बनवतो. जे पॉसिबल आहे ते करतो, जे शक्य आहे ते बाजूला करतोच, पण जे इम्पॉसिबल आहे, कारण तुमचं तीव्र प्रारब्ध असेल तर त्यात तुम्हाला ॲडॉप्ट करून देतो. विवेकाने विचार करा. तापत्रय विनाशाय, अशा कृष्णाला नमस्कार. मी हा श्लोक आत्ता विस्तृत करत नाही आहे. सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, याची शास्त्राने केलेल्या खूप व्याख्या आहेत. सत याचा अर्थ विश्वाचं मूलद्रव्य. मूलद्रव्य कधी नाहीसं होत नाही, त्याच्यापासून निर्माण झालेले पदार्थाचे आकार बदलतात म्हणून नाम बदलतात. सोनं कधी नाहीसं होत नाही, बिलवरातलं अंगठीतलं. अंगठीपणा नाहीसा होतो, बिलवरपणा आकार नाहीसा होतो. कुठलाही डेरा नावाचा आकार नाहीसा होतो. मातीपणा नाहीसा होत नाही. म्हणजे माती आणि माठ यामध्ये माती हे सत आहे. तसं विश्वाचं मटेरियल काय असेल, अनंत कोटी ब्रह्मांड याचं मूलद्रव्य काय असेल? पंचमहाभूत आहेत, त्याच्या आधी त्रिगुण आहेत, हे 3 आणि 5 म्हणजे अष्टधा प्रकृती आपण म्हणतो, पण याचं मूलद्रव्य काय असेल? आणि सगळ्याच्या सगळ्या मातीचे काही माठ बनवलेले नाही आहेत काही. तसं सगळ्याच्या सगळ्या परब्रह्माच्या काही विश्व बनवलेली नाही आहे, तरी शिल्लक उरलेच आहे ते. अत्यतिष्ठत दशांगुलम, इन्फिनिट आहे होते. नुसत्या सतचा विचार करायला घेतलात तुम्ही, सतचा, तर आयुष्य पुरणार नाही, अनंत आयुष्य पुरणार नाही. फक्त सतचा विचार करायला घ्या. सत बस. सत हे अखंड असतं, सत हे अपरिवर्तनीय असतं, आणि सत हे अविनाशी असतं. सत चिद. सतचे 2 गुण कळायकरता सांगतात. सतचे 2 गुण आहेत, ते आहे निर्गुण, पण त्या निर्गुणाचे गुण आहेत का? निर्गुणत्व हा त्याचा गुण आहे. चिद म्हणजे जिवंतपणा, चैतन्य. चिद ज्ञानरूपता. कळतं ना आपल्याला, आपल्याला कळतंय किंवा नाही कळत हे कळतंय. थोडं थोडं कळतंय असं कळतंय. काय म्हणले होते? माझ्या नाही लक्षात आलं, हे लक्षात आलं. लक्षात घ्याल की आपल्याला काहीतरी कळतंच. जेवढं कळतं तेवढं ज्ञानरूपत्व आहे. चिद आणि आनंद रूपाय. आनंद आहे तो फक्त परमात्म्याचा. विषय सेवनाच्या वेळेला सुद्धा आनंद होतो ना, तेव्हा देहातून परमात्मा प्रगट होतोय म्हणून आनंद होतो खाण्यापिण्याचा. या देहाचं कनेक्शन त्या परमात्म्यानं तोडलं, तो नाहीसा होत नाही, फक्त कनेक्शन तोडतो. की किती चांगले अवतीभोवती पदार्थ खायला ठेवा त्याला. आजोबा तुम्हाला आवडतात ना म्हणून बटाटे वडे केलेत, नाही उठून ते तो खाऊ शकत. विषयाचा आनंद सुद्धा परमात्म्यामुळे आपण घेऊ शकतो. म्हणजे तो परमात्म्याचाच आनंद घेतो आपण. विषय हे निमित्त असतं, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, सरळ किंवा आजूबाजूनं, इकडून तिकडून, विषयाच्या माध्यमातून किंवा विषय निरपेक्ष पद्धतीनं आपण परमात्म्यालाच उपभोगत असतो. हे एकदा जाणून घेतलं ना की विषयात जे आपण ॲडिक्ट झालोय ना, गुरफटलोय ना, थोडं सुटण्याची शक्यता निर्माण होते. आणि
आणि जन्मोजन्मी नवीन 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 देह धारण करायला कारणीभूत असणारं मुख्य जर बीज काय असेल तर वासना आहे. म्हणून चित्त आणि आनंदाचा नीट विचार करून ठेवा म्हणाले सच्चिदानंद रूपाय. दुसरी गोष्ट सांगितली, सामर्थ्य किती आहे त्याचं, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तरुण मुलांना माहिती आहे, आजचे वैज्ञानिक सांगतात 200 बिलियन एवढ्या आकाशगंगा आजच्या तिथीला शोधून काढलेल्या आहेत वैज्ञानिकांनी. 200 बिलियन. आपल्या एका आकाशगंगेमध्येच केवढा मोठा डायमीटर आहे, केवढा मोठा त्याचा सर्कम्फरन्स आहे, केवढा मोठा परिघ आहे. म्हणजे पृथ्वी नावाची गोष्ट आपल्या जर डायग्रॅम पाहिला, आपल्या गॅलेक्सीचा जर डायग्रॅम पाहिला आपण, तर आपली पृथ्वी कुठेतरी इथे आहे असं असतं बघा. आपण पाहिला असेल तो ॲटलास पाहिला असेल तो. त्यांनी म्हटलंय, सर जेम्स जीन्स नावाचा एक खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. तो म्हणाला आपल्या शरीराच्या तुलनेनं आकाशामध्ये असा तरंगणारा धूलिकण असतो ना, ज्याच्यावरती ग्रॅव्हिटी पॉवरचा तेवढा परिणाम होत नाही म्हणून तो असा तरंगतोय. आपण झाडून काढतो ना त्यावेळेला, काही वेळा कोणी येणार असेल की झाडायला लागतं घर, आणि मग उन्हाची तिरीप येते आणि पुष्कळ धुलीकण असे तरंगताना दिसतात बघा. हे जे धुलीकण असतात ना आपल्या शरीराच्या तुलनेनं, एवढी पण आकाशगंगेच्या तुलनेनं पृथ्वी नाहीये म्हणतो. ग्रंथाचं नाव सांगून ठेवतो, तरुणाने अवश्य वाचा. द ग्रेट डिझाईन, आईन्स्टाईनचा ग्रंथ आहे. 14 वैज्ञानिकांचे 14 लेख एकत्र केलेत त्यांनी. त्यातला बहुतेक सेकंड लास्ट असेल, माझं चुकू शकतं, असं काही नाही, मागं पुढं असेल लेख. हा सर जेम्स जीन्सचा लेख आहे. हा खगोलशास्त्रज्ञ आणि मॅथमॅटिशियन पण आहे, तो गणितज्ञ पण आहे. तो म्हटलं किती विलक्षण शिस्त आहे हो या सगळ्या जीवनात. नेहमीची येतो मग पावसाळा असं जे आपण म्हणतो, ती पृथ्वी फिरतीये, तो चंद्र फिरतोय. आपल्या पृथ्वीभोवती एक चंद्र फिरतोय. गुरुभोवती, वायुग्रह आहे ना गुरु, त्याच्या भोवती 85 चंद्र फिरत आहेत आणि कुठे ऍक्सिडेंट नाही. तो म्हणतो गॉड मस्ट बी अ ग्रेट मॅथमॅटिशियन. देव हा विशेष गणितज्ञ असला पाहिजे. मी एवढ्या करता सगळं बोलतोय. अशा अनंत कोटी, इन्फिनिट किती आहेत आकाशगंगा, कुणी बनवल्या असतील होत्या. छोटीशी वस्तू बनवायला सुद्धा कोणीतरी लागतो की नाही. एक छोटा नॅपकिन, एक रुमाल बनवायचा आहे, तो सुद्धा कुठेतरी बनवावा लागतो, तयार करावा लागतो. मग एवढं सगळं बनवणारा कोण असेल. म्हणून वेदव्यासाने सत्कोर श्लोकात भागवलं. सत्कोर, विश्वोत्पत्त्यादि हेतवे. बस कुणी बनवलं असेल होय, असा सतत विचार करत राहावं. आमच्या सज्जनगडावरती सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी नावाचे खूप मोठे सत्पुरुष होऊन गेले, आत्ता होऊन गेले. स्वामी सांगायचे, गडाबद्दल बोलायचे, ते अमक्या एक ठिकाण आहे आमच्या इथे, तिथून आकाश जास्त दिसतं आणि बाकी डोंगर दऱ्या कमी दिसतात. आकाशाकडे बघत राहा आणि एवढाच विचार करा, हे कोणी बनवलं. 2 गोष्टी होतात म्हणाले. पहिली गोष्ट, कुठलाही कॉम्प्लेक्स असेल, 2 कॉम्प्लेक्समध्ये जगत असतो बरं का आपण बऱ्याचदा, इन्फिरिटिव्ह कॉम्प्लेक्स किंवा सुपेरिटिव्ह कॉम्प्लेक्स. आपण कुणाला तरी स्वतःपेक्षा कमी समजतो किंवा कुणापेक्षा तरी स्वतःला शहाणं मोठं समजतो आणि कुणापेक्षा तरी आपण स्वतःला लहान समजतो. या कॉम्प्लेक्समध्येच असतो. आणि कॉम्प्लेक्स म्हणजे घट्ट असा अहंकार आहे. अहंगंड काय आणि न्यूनगंड काय, तो डिझॉल्व झाला पाहिजे असं वाटत असेल तर त्या आकाशाकडे बघत राहा आणि एवढाच विचार करा, कुणी बनवलं असेल, कुणी बनवलं असेल. त्याचं उत्तर इथं वेदव्यासानी या पद्मपुराणातल्या भागवत महात्म्यातल्या पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकात दिलं. विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय. अनन्य जर त्याला शरण गेलो आपण मनापासून, परमात्म्या काही म्हणा त्याला, कारण त्याला काहीच लागत नाही त्यातलं,
तुकोबा म्हणाले केली सहस्रांची माळा, पण एका नामा नाही ताळा. सगळ्या जगाला घर देतो आणि त्याचं नाव आहे अनिकेत. अनिकेत म्हणजे होमलेस, त्याला काहीच नाही, अनिकेत. पण सगळ्या जगाला तो घर देतो. राहायला आपल्याला पृथ्वी दिली, कोणाकोणाला काय काय दिलं, म्हणून एकही नाव त्याला लागत नाही. पण त्याला हाक मारायची, आपली हाऊस पूर्ण व्हावी एवढ्याकरता कुठल्याही नावाने त्याला हाक मारा आणि त्याला अनन्य शरण जा. तिन्ही प्रकारच्या तापांपासून आपल्याला सोडवतो, निश्चिंत करतो. तापत्रय विनाशाय. 3 प्रकारचे ताप आपण ऐकलेत: आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप आणि आदिदैविक ताप. आध्यात्मिक ताप म्हणजे आपण घेऊन आलोय प्रारब्ध म्हणून आतमध्ये असणारा आणि ऐन वेळेला तो प्रकट होतो, त्याला आतमधला ताप म्हणतात, आध्यात्मिक. आदिभौतिक म्हणजे निर्माण झालेल्या गोष्टीकडून होणारा ताप. भूत म्हणजे निर्माण झालेलं. समर्थांनी त्याची मोठी यादी केली आहे. आणि आदिदैविक ताप म्हणजे देवतांचे आपण खूप अपराध करत असतो, कळत करतो किंवा काही वेळा नकळत करतो. पुष्कळ अपराध करत असतो, आपल्याला माहीत नसतं की हा देवतांचा अपराध आहे. पृथ्वीवर माणूस थुंकतो, जिथं थुंकायला जागा केलेली नाही आहे तिथे जर थुंकलो आपण तर पृथ्वी आपल्याला केव्हा तरी त्याचं नको तिथे थुंकलास म्हणून ती पृथ्वी स्वतः काही करत नाही, पण देवांनी त्याच्याकरता शिक्षा देण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. पृथ्वीला आपण विष्णूंची पत्नी मानतो ना, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम. कुणाच्या बायकोच्या अंगावर थुंकलं तर तिच्या नवऱ्याला आवडेल का? म्हणून लक्षात ठेवाल की पृथ्वीवर थुंकणारा मनुष्य श्रीमंत होत नाही आणि हळूहळू त्याची लक्ष्मी कमी होत जाते. म्हणजे कधी वेळ आली, त्रासच झाला, काही खूपच भडका, काही त्रास आला तर क्षमा मागावी. अशा वेळेला नाईलाज आहे, मी काही करू शकत नाही आहे, मला क्षमा करा. एवढी जरी एक थँकफुल, एवढी जरी एक कृतज्ञतेची भावना असेल तरीसुद्धा फरक पडतो प्रारब्धात. अशा खूप गोष्टी करून ठेवलेल्या असतात आपण, आपल्याला माहीत नसतं. मग यातनं बाहेर यायचं आहे की नाही? 3 प्रकारच्या तापातून बाहेर यायचं नसेल तर काही प्रश्न नाही यायचं, कारण त्याचे समर्थांचे श्लोक आहे मनाचा. प्रसिद्ध श्लोक आहे की जनी सर्वसुखी असा कोण आहे. एक नाशिकला कीर्तनकार होऊन गेले, रामदासी कीर्तनकार होते, गंधे महाराज म्हणून. आपल्याकडे केलीत कीर्तनं त्यांनी बरेच. ते म्हणले याचं उत्तर सांगू का? निर्लज्जम सदा सुखी म्हणले. मानतच नाही मी काही हे, मग ठीक आहे, मग त्याचा काही प्रश्न नाही. कोणीतरी, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या दुःखानं व्याप्त आहे आणि ते दुःख आपल्याला इतकं घेरून घेतं की आपल्या मूळ स्वरूपाचं चिंतन करण्याची साधन व्यवस्थाच आपण हरवून बसतो, कॉन्फिडन्सच जातो. मग काय करा? भगवंताला शरण जा. म्हणजे काय करेल तो? 3 गोष्टींनी तुम्हाला तो सोडवेल. एक म्हणजे तुम्हाला तो मगाशी म्हणलं तसं ते ॲडॉप्टेशन शिकवेल किंवा त्यातून बाहेर येण्याचा मार्ग देईल, बरं का. आणि तिसरी गोष्ट, ते सहन करायचं आपलं सामर्थ्य इतकं वाढेल की आपल्याला कळणारच नाही की अरे हे काही दुःख होतं. या 3 पद्धतीने तो आपल्याला, अजूनही पुष्कळ पद्धती आहेत पण मी शॉर्टमध्ये बोलतो. पहिला श्लोक हा: अशा तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाला नमस्कार. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे आणि तापत्रय विनाशाय अशा भगवंताला नमस्कार करतो. थोडक्यात आपण हा श्लोक पाहिला आणि आता बोलायला आरंभ होतो. आपल्या डोळ्यासमोर एक चित्र आलं पाहिजे की भागवत कुणी किंवा कुणाला सांगितलं गेलं. आधी हे महात्म्य कधी सांगितलं गेलं तर कलियुग सुरू झाल्यानंतर साधारण 30 वर्षांनी. हे आमच्या पुण्यामध्ये खूप मोठे सत्पुरुष होऊन गेले, श्री गुळवणी महाराजांचे पट्टशिष्य ब्रह्मश्री दत्त महाराज. ते दरवर्षी भागवत सांगायचे. त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला सांगतो, अभ्यास करून, म्हणजे फारच, म्हणजे ते संतच होते, आपण त्यांना पाहिलंही असेल, मी त्यांच्यासमोर कीर्तनं केली आहेत, म्हणजे आपण, तर ते मला सांगायचं आहे असं की ते खूप अभ्यासाने बोलायचे. ते म्हणले साधारण 30 वर्ष झाली होती कलियुग सुरू होऊन, कृष्णावतार समारोप होऊन. कलियुगाचा प्रभाव कधी सुरू झाला तर कृष्णावताराच्या समारोपानंतर सुरू झाला.
30 वर्ष झाली होती आणि मानवांचे पूर्वज म्हणजे ऋषी मुनी, त्यांनी आकडा दिलाय 88,000 एवढे लोक नैमिषारण्यात जमले होते. भागवताचा उद्गार, भागवत महात्म्याचा उद्गार कधी झाला आणि भागवताचा उद्गार कधी झाला हे सांगतायत ते. आणि हे सगळे लोक काय करतात, त्यांनी असं लिहिलंय, नैमिषे सूतमासीनम अभिवाद्यम महामतीम कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. हे सगळे लोक सकाळी सूर्योदयापासून सूर्य माध्यान्हावर येईपर्यंत यज्ञयाग करतात. दुपारी भोजनोत्तर विश्रांती झाली की हे चर्चा करायला बसतात की भविष्यामध्ये माझ्या पुढच्या पिढ्यांचं कसं चांगलं होईल. आमचं झालं, आम्ही अवतार पाहिलेत, रामावतार पाहिला, कृष्णावतार पाहिला. खूप ऋषी असे हजारो वर्षांचे असतात. वय मोजायची असतात ती तुमची माझी. सूर्याच्या खाली जे आहेत ना त्यांची वय मोजायची, वरच्यांची वय आपण नाही मोजायची. पृथ्वीवर राहत असेल तो सध्या, पण तो पृथ्वीवरचा नसतो. शुकदेव पृथ्वीवरचे नाही आहेत, त्यांची वय नाही मोजायची. सनत कुमार पृथ्वीवरचे नाही आहेत. ज्या लोकात आपण राहतोय तिथे आलेत ते. शंकरांचं वय किती सांगा, केव्हा तरी येतं ते, आले की इथं कैलासावर उतरता. इथे आल्यानंतर शंकरांचं राहायचं ठिकाण कुठलं आहे तर कैलास आहे. त्यांना आवडणारं फेवरेट त्यांचं, तिथे उतरता. पण ते इथे नाही राहत, ते सामर्थ्यानं इथे राहतात, पण स्वरूपानं कुठं राहतात, सगुण स्वरूपानं ते कुठे राहतात तर ध्रुवलोक जो आहे, हे फिजिक्स लक्षात घ्याल बरं, हे भागवतात 5व्या स्कंधात आलं आहे. माझ्या पदरचं बोलत नाही मी. ध्रुव जो आहे, ज्याच्या भोवती आपली आकाशगंगा फिरती आहे, या ध्रुवाच्या बाजूला शिव नावाचा तारा आहे, ब्रह्मा नावाचा तारा आहे आणि विष्णू नावाचा तारा आहे. इथे हे तिघं राहतात कॅबिनेट. देवतांच्या मध्ये पण 2 पद्धती आहेत, त्या आपण बघू हळूहळू पुढे जाऊ, तसं कन्सेप्ट क्लिअर होत जातात बरं का. मला सांगायचा मुद्दा असा की यांची वय खूप आहेत. 88,000 ऋषी आहेत, त्यातले काही नवीन ऋषी झाले असतील, पण काही जुने आहेत. त्यांनी रामावतार पाहिला आहे, त्यांनी कृष्णावतार पाहिला आहे, त्यांचं कल्याण झालं आहे. पण आता आपल्याला कृष्णावतार पाहायला आहे का? आपल्याला असे संत पाहायला आहेत का हो आज? नाही ना. आपल्याला आज गजानन महाराजांना पाहावंसं वाटलं तर ते चालते बोलते नाही आहेत. एखाद्याला दर्शन पर्सनली देतील तो भाग वेगळा. आपल्याला स्वामी समर्थ पाहावेसे वाटले तर आहेत का? ज्यांच्यावरून जीवन न्युछावर करून टाकावं असं वाटतं की नाही बघा. साधारणतः प्रत्येकाला असं वाटलं, आता जर श्रीधर स्वामी असते ना तर मी सगळं सोडलं असतं आणि त्यांचेच पाय धरले असते. होतंय की नाही असं? आता जर स्वामी समर्थ असते ना असं वाटतं की नाही? मग आज कसं बघायचं? कारण आपल्याला अंदाज नाही आहे. आपण समजतो त्यांना खूप महान आहेत, ते अनुग्रही घेतो, आणि नंतर आता गुरुपौर्णिमा जेलमध्ये. असं होऊ शकतं. मला टीका नाही करायची, मला सांगायचा मुद्दा असा की पुढच्या पिढ्यांची काय व्यवस्था करू आपण, या चिंतनामध्ये, या चिंतेमध्ये असणारे सगळे लोक आहेत. सकाळच्या वेळेला यज्ञयाग करतात आणि दुपारच्या वेळेला हे चिंतनाला बसतात. आणि इतक्यात त्यांच्या भाग्याने एक महान वक्ता, जे वेदव्यासांचे शिष्य आहेत, शुकदेवांचे भक्त आहेत, त्यांचं नाव उग्रश्रवा नावाचे ऋषी. जातीचा विचार केला तर आई त्यांची क्षत्रिय आहे, आई त्यांची ब्राह्मण आहे आणि वडील क्षत्रिय आहेत, म्हणून त्या ज्ञातीला सूत असं म्हणायची पद्धत होती पूर्वी. पण अतिशय विद्वान आहेत ते. पुराणांचा इतका गाढा व्यासंग आहे त्यांचा. 18च्या 18 पुराण पाठ आहेत. वेदव्यासांचे पट्टशिष्यांपैकी आहेत ते आले आणि शौनक नावाच्या ऋषींनी, जे पूर्णच्या पूर्ण त्या कार्यक्रमाचा जबाबदारी ज्यांच्यावर होती, ते शौनक नावाचे ऋषी. पूर्वी राजा होता तो, पण आता ऋषी झालेला होता. त्यांनी त्यांचे पाय धरले, म्हणजे नमस्कार केला. पाय धरले म्हणजे काही त्यांचं काही काम नव्हतं, एवढं फाईल तुम्ही पुढं सरकवा म्हणून पाय नाही धरले. आमचं कल्याण करा, आम्हाला काही ज्ञान द्या, आमच्या कन्सेप्ट्स क्लिअर करा, आमच्या धारणा पक्क्या करा, आमच्या उपासनेमध्ये नेटकेपणा आणा.
आमचं काही चुकत असेल तर आम्हाला सांगा, आणि आमचं जे बरोबर असेल त्याचा अहंकार होणार नाही याची काळजी घ्या. अशा अर्थानं खूप प्रश्न विचारले त्यांनी. आणि प्रश्न विचारलाय महाराज, श्रेयसाम यद भवे श्रेयः पावनानांच पावनम. सगळ्यात श्रेयस्कर आम्हाला सांगा काय आहे का? इह घोरे कलौ प्रायौ. घोर असा कराल कलियुगाचा काळ सुरू होतोय. आपल्याला फार मागं जायला नको. आपण काही 10,000 वर्षापूर्वी काय होतं याचा आपण अंदाज करतो, पण 40 वर्षापूर्वी काय होतं हे आज आपण अनुभवाने बोलू शकतो की नाही. 40-50 वर्षापूर्वी आपल्या घरामध्ये पाहुणे आले तर आपल्याला काय वाटायचं, किंवा आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो, आपण समजा 60चे आहात किंवा 70चे आहात, 10 वर्षाचे असताना आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो, 8-8 दिवस राहायचो की नाही त्यांच्याकडे. बरं, फार खोल्या मोठ्या होत्या आणि घरं मोठी होती असंही नाही, आहे त्यात ॲडजस्ट करून राहायचो की नाही. मग ते म्हणायचे आता जा रे तुम्ही, नाही राहणार मी, असं म्हणायचो की नाही आपण, किंवा उलटं व्हायचं की नाही. म्हणजे निर्लज्ज नव्हतो आपण त्यावेळेला. आपले इगोज जे होते ना ते आजच्यासारखे धारधार नव्हते. मान्य कराल की नाही ही गोष्ट. बाकी माणुसकी बिणुसकी सोडूनच द्या, आपण चांगल्या लोकांबद्दल बोलूया, जगाचा विचार सोडून देऊया. युद्ध पाहिली तर असं वाटतं अरे एवढ्या एवढ्या भूमीच्या तुकड्या करता काय भांडतायत ही मंडळी. आणि यांचे हजारो लोक, 2.5 वर्ष झाली हो युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध चालले, 2.5 वर्ष झाली. किती लोक मेले असतील. शहाणे नाहीत का? मला कळतंय की त्यांना कळत नाही का? पण सत्वगुणाचं प्राबल्य कमी झालं की रजतमा असा डोक्यावर बसतो. आणि कुणाचं भलं होणार आहे सांगा. समर्थ म्हणाले, वैर करिता होतो मृत्यू, मैत्री करिता होते मैत्रीनं मैत्री वाढते, असं आहे ना. एकूण रजतमाचा बॅलन्स, रजतम सत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. त्याचं कलियुग हे त्याचं द्योतक आहे. एक श्लोक एकाने सांगितला मला खूप आवडला तो श्लोक, ऐका. सध्याची परिस्थिती कशी आहे म्हणाले, लेका बाप नको. नात्यांची अवस्था अशी झाली की नाही, लेका बाप नको, स्त्रिये पती नको, सासू सुनेला नको, जावे जाऊ नको, नणंदही नको, ती भावजाही नको. पुढे सांगतात, वृद्धाचा पगडा घरी नको, घरी कधी नको, राजा प्रजेला नको, नीती धर्म नको, दया घन घरी तो देव कोणा नको. गोपाल कृष्ण भगवान. एक तुमचं माझं सोडून द्या समाजामध्ये आहे की नाही असं. याला कलियुग म्हणतात. गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे. महाराज सांगायचे, सज्जन माणसाची बुद्धी बिघडणं हा कलियुगाचा खरा प्रभाव आहे म्हणाले. वाईट मनुष्य वाईट वागतो हे समजू शकतो, पण चांगला मनुष्य सुद्धा वाईट वागायला लागतो. तेव्हा आता या वेळेला आम्ही काय करू? प्रश्न काय आहे यांचा? तक्रारी नाही करत आहेत ते. शहाणी माणसं तक्रार करत नसतात. 3 प्रकारचे लोक सांगितलेत. जे कायम निगेटिव्हिटीने भरलेले असतात ना, त्यांना कायम प्रॉब्लेमच दिसतो समोर. थोडे पॉझिटिव्हिटी आली ना थोडीशी, म्हणजे निगेटिव्हिटी कमी झाली, नकारात्मकता कमी झाली जीवनामध्ये, की समोर येणारं जे संकट आहे ना ते संकट चॅलेंज वाटायला लागतो. चॅलेंज, अरे मला माझं हे सिद्ध करायला संधी मिळाली ना. आणि पूर्ण संतांसारखी सकारात्मकता आली की परिणाम होतो, संकट नाही वाटत, संधी वाटते ती. तेव्हा आपली क्षमता आपण वाढवायची. आता अवघड आहे, तिथे गर्दी असेल. इथलं सोडा, लहानपणी एसटी कशी पकडली आहे, खिडकीत नजर, आणि मग तिथे बसल्यावरचा जो आनंद असायचा, तेच म्हातार झाल्यावर काय हरकत आहे. इथलं म्हणत नाही बरं मी. संकटच नाही मानायचं, किती मोठं असं देव संकट, ती संधी माना किंवा तो चॅलेंज माना. संकट नाहीच आहे. अहो नाहीतरी क्षमता आपली कधी वापरणार आपण.
सगळं आरामशीर जन्माला आले, आरामशीर शाळेत गेले, आरामशीर पास झाले, आरामशीर नोकरीला लागले, आरामशीर लग्न झालं, आरामशीर दोघं भांडले. आहे का शक्य हे? त्यांचा प्रश्न आहे, कराल कलियुगामध्ये आम्हाला असं तुम्ही सांगा की जेणेकरून आम्ही याच्यावर मात करून पलीकडे जाऊन आमचा सत्वगुण टिकवू आणि पूर्वी सत्ययुगामध्ये किंवा त्रेतायुगामध्ये किंवा इव्हन द्वापार युगामध्ये भगवंताची प्राप्ती म्हणजे आनंदाची प्राप्ती. भगवंत न मानणारे नाही, आनंद तर माना ना. सहज करू शकत होतो, समाधी लावू शकत होतो, मेडिटेशन सहज लागत होतं. त्याला काय करायला पाहिजे? ते म्हणाले सांगतो, पण थोडं नाम घ्या, त्याशिवाय सांगणार नाही. थोडं नाम गाऊया. छान म्युझिकचाही आपण वापर करणार आहोत. संगीत त्याच्याकरताच आहे बरं. अध्यात्म आणि संगीत यांचं एक अतूट नातं आहे, लक्षात घ्या. तेव्हा त्याचाही आपण आनंद घ्या. समर्थांनी एवढ्या करता भगवंताकडं मागणं मागितलं, देवा मला बाकी काही दे नको देऊ, पण संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धात माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, रसिकता दे. कारण काही काही गाणे लोक गाण्यातले औरंगजेब असतात हो. नाही त्या समर्थांनी मागितलं नसतं, रसाळ मुद्रा दे रे राम आणि प्रगल्भता झाड कथा मजम पण दे रे राम. थोडं नाम गाऊया, खणखणीत टाळी आणि नामही त्याच्याबरोबर मनापासून घ्या अशी आपल्याला प्रार्थना. श्री नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला नारायण श्रीमन् हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन् श्रीमन् नारायण 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 श्रीमन् श्रीमन् नारायण 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 श्रीमन् हरि बोल. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन् हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन् श्रीमन् नारायण 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 श्रीमन् श्रीमन् नारायण 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 श्रीमन् हरि बोल. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन् ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. तेव्हा आम्हाला तुम्ही सांगा, इह घोरे कलौ प्रायौ जीवश्चा असुरतांगतः क्लेशक्लांतस्य तस्यैव शोधने किं परायणम्. श्रेयसां यद् भवेत् श्रेयः पावनानांच पावनम. महाराज, भगवंताच्या प्राप्तीचं साधन काय, आनंदाच्या प्राप्तीचं साधन काय? प्रपंचातली पण सगळी कर्तव्य आम्ही उत्तम करू,
पण ती करत असताना त्याच्याबरोबर गुरफटले जाणार नाही. ते सगळं करू, पण त्याबरोबर आपलं सुद्धा एक, तुका म्हणे आत्मऋण न फिटे सद्गुरू वाचवणं, आत्मऋण पण आहे ना आपल्यावर एक. ते कसं काय प्राप्त आम्हाला होईल हे सांगा. हे ऐकलं आणि आनंद झाला. असा आहे ज्याला जे विचारलं त्याला तो विषय आवडत असला की उत्तर द्यायला त्याला आनंद होतो. समर्थांच्या दासबोधातला 4था दशक जो आहे तो नवविधा भक्तींचा आणि चतुर्विधा मुक्तींचा. पहिलीच ओवी 3ऱ्या दशकातला 10वा समास केव्हा तरी पुन्हा पुन्हा वाचा. ज्याला असं वाटतं की खूपच प्रपंचात संकट आहे त्यांनी एकदा 3ऱ्या दशकातला 10वा समास दासबोधातला पुन्हा पुन्हा वाचा. म्हणजे आपल्या लक्षात येईल आपण सगळ्या जगातल्या समस्या आपल्या समस्या नाही आहेत. आणि मग ते ऐकलं आणि मग समर्थांना त्यांनी प्रश्न विचारला, बरं शिष्य म्लान वदने बोले धरिली सदृढ पाऊले मग बोले आरंभिले गुरुदेवे. म्हणजे मी आत्मारामातली ओवी वापरली तर पण त्या अर्थानं 3ऱ्या दशकात शेवटी येतं की महाराज मला नवविधा भक्ती कशी आहे सांगा हो. आणि मग पहिली ओवी आहे समर्थांची 4थ्या दशकातल्या पहिल्या समासातली पहिली ओवी. श्रोतेन पुसले बरवे. वा, चांगलं विचारलंस की भगवत भजन कैसे करावे. खूप मला आनंद झाला आहे. असा समर्थांना आनंद झाला. हे शिष्याचा प्रश्न ऐकून तसा इथे सूत महाराजांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही, सांगतो उत्तर याचं. याला काय उपाय आहे माहिती आहे? अगदी सोपं, कमी भाषेत बोलायचं झालं तर जीवाचा झालेला गैरसमज दूर करा, म्हणजे जे योग्य आहे ते त्याच्या डोळ्यासमोर येईल. त्याचा गैरसमज काय झालाय की देहाच्या माध्यमातूनच सुखी होता येतं. देहाला सुखी ठेवलं की आपण सुखी होतो असा त्याचा गैरसमज झालाय. देह सुखात असला की आपण सुखी, काहीतरी त्याला खायला मिळालं की आपण सुखी, देहाला खायला मिळालं की आपण सुखी, देहाला काही चांगलं ऐकायला मिळालं की आपण सुखी, देहाला चांगल्या प्रकारचे अत्तरं हुंकायला मिळाले की आपण सुखी, देहाला स्पर्श सुख मिळालं की आपण सुखी, डोळ्याला त्या देहाला जे डोळे लावले त्या डोळ्याला चांगली रूपं बघायला मिळाली की आपण सुखी. असा जो गैरसमज त्याचा झाला आहे तो बाजूला काढला पाहिजे. आणि याला सोपा उपाय, गाढ झोप जेव्हा आपल्याला लागते, सोपं सांगतो, गाढ झोप आपल्याला जेव्हा लागते त्यावेळेला एक तरी यातलं सुख असतं का हो? कोणी अवतीभोवती काही आंबे ठेवलेत का खायला, गुलाबजाम ठेवलेत का? म्हणजे गुलाबजाम खातानाचा आनंद आणि झोपेचा आनंद यातला कुठला आनंद नाही मिळाला तर चालेल सांगा? म्हटले दोन्ही पाहिजे, तरी त्यातल्या त्यात बघा माणूस सगळं सोडतो पण झोप सोडत नाही. कमी जास्त झाली असेल तर प्रवचनात बॅलन्स करतो ती. कारण ते आत्मसुख आहे हो. निसर्गानं केलेली जीवाची आत्मसुखाची व्यवस्था. आपण तेव्हा आत्मसंपन्नच असतो. घट्ट झोप लागते की नाही, ज्यांना लागते त्यांना. आता त्याला काय, त्याच्यात मला जायचं नाही आहे. केमिकल रिॲक्शन काय होते आणि मग कसं आपलं शरीर आपल्याला झोप लागू देत नाही. केमिकल्स खूप वाढले ना, मग पतंजलीने याच्यावर खूप दिलं. स्वप्न का पडतात? पतंजलींचं जे क्रियायोग प्रकरण आहे, पहिलंच क्रियायोगानेच सुरुवात केली त्यांनी, की पुरी तती नावाची आपली जी नाडी आहे, बऱ्याच नाड्या आहेत, तो जीव जेव्हा प्रवास करतो असा 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 त्या पुरी तती नावाच्या नाडीत जातो आणि तिथे जे केमिकल रिॲक्शन्स, रसायनं अशी असतात त्यात नकारात्मकता भरलेली असली की परिणाम असा होतो की आपल्याला स्वप्न पडतात. मग भीतीदायक स्वप्न पडतात, कसली तरी स्वप्न पडतात. म्हणून ते क्लिअर करा की झोप चांगली लागेल. उपाय, प्रवचनाला या. काही लोक तर असे असतात की लगेच इफेक्ट. माझा मुद्दा असा आहे की असं आपल्याला जागेपणी परमात्मा संपन्न नाही का होता येणार? योगाचं मर्म इथे आहे. जागे असतात पण त्यांची समाधी लागलेली असते. सविकल्प समाधीमध्ये गोपींनी प्रपंच केल्याचा उल्लेख आहे हो.
त्या नवऱ्याशी बोलतात, मुलांना सांभाळतात, सासू सासऱ्यांची सेवा करतात, भांडण करतात, सगळं करतात, पण त्यांची समाधी लागली सविकल्प समाधी, केवळ सगुण प्रेमानं लागली. जी पतंजलींना योगाने प्राप्त झाली ती तुकोबांना किंवा इथे या गोपींना परमात्म्याच्या सगुण प्रेमाने प्राप्त झाली गोष्ट. हे कसं झालं असेल याचा विचार करायचा आपल्याला. प्रवचन चुकवू नका म्हणताना काही प्रवचनकाराला गर्दीची अपेक्षा नसते. जर आपल्याला वाटलं की नाही हे करायला पाहिजे, आपल्याला थोडं तरी कळलं पाहिजे, थोडं जरी कळलं तरी कळलंच किंवा एक 10 पावलं जरी आहोत त्याच्यापेक्षा आपली प्रगती झाली तरी झालीच. याच्याकरता गैरसमज दूर करावा लागेल आणि गैरसमज दूर करा याच्यात जाण्यापेक्षा दुसरं काहीतरी एक आलंबन द्या मनाला. म्हणजे आपोआप असं होईल की नको असलेली गोष्ट सोडून देतात. लहान मुलांना नाही का, त्यांनी ते नको ती गोष्ट सोडून द्यावी म्हणून त्याला आपण खायला देतो, चॉकलेट घे, मग त्यांनी जी चप्पल धरलेली असते तो सोडतो. लहान मुलं नाही, नको ती गोष्ट धरली आहे ती सोडण्याकरता आपण त्याला काहीतरी देतो. तसं एक खूप महत्त्वाचा श्लोक आला इथे. ते म्हणाले भक्त्योघ वर्जनम यच्च, योग्य ठिकाणी प्रेम लागलं पाहिजे, नको तिथे प्रेम लागलंय. प्रेम आहेच आहे आपलं, कुणावर तरी प्रेम आहे, कशावर तरी प्रेम आहे, देहावर प्रेम आहे. माणसा बिणसावर नसतं बरं प्रेम कुणाच्या. आपलं आपल्यावर प्रेम आहे, त्याच्याकरता आपलं देहावर प्रेम आहे. तो देह सुख द्यायला लायक नाही राहिला की देह टाकून देतो मनुष्य, नवीन देह धारण करतो. या देहालाच तो सोडतो, बाकीच्या देहांना काय विचारणार आहे. मर्म आहे हे बृहदारण्यकातलं. नवारे पत्युः कामाय पतिप्रियो भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. कर्तव्यात न चुकता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. कर्तव्यात तर चुकायचं नाही बरं का. हां, नाही तर लगेच घरी जाऊन बायकोला तुझा काय माझ्यावर प्रेम नाही का, बुवानी आज सांगितलं, असा नव्हे अर्थ त्याचा. तत्वज्ञान कसं जगावं हे समर्थ सांगतात. समर्थ म्हणाले अतिनेम करू नये, नेमे विण राहू नये. काय बॅलन्स म्हणतात तर समर्थ. म्हणून समर्थ सगळ्यांना आवडतात. चित्रपट बघायला जा नाही तर नका जाऊ, पण आवडतात की नाही समर्थ. असो, म्हणून योग्य ठिकाणी प्रेम कसं करावं हे आपल्याला भागवत शिकवणार आहे. प्रेमाची व्याख्या काय हे आपल्याला भागवत सांगणार आहे, किंवा जो ग्रंथ सांगणार आहे तो भागवत आहे असा विचार करा. पुढे सांगतात ते मी तुम्हाला देतो. भक्त्योघ वर्जनम यच्च कृष्ण संतोष हेतुकम तदहम ते भी दास्यामी, ते मी तुम्हाला देतो. सूत महाराज सांगतात पण सावधानतया शृणू, सावधानतेने ऐका, अत्यंत सावधानतेने ऐका. पुढे सांगतात बाकीच्या दुःखापासून तुम्हाला भागवत बाहेर काढेल हे काही विशेष नव्हे. कालव्याल मुखग्रास त्रास निर्नाश हेतवे. काळरूपी व्याळ, व्याळ म्हणजे महासर्प, मोठा सर्प बरं का, त्याचा ग्रास म्हणजे त्याचा घास होणार होता, पण म्हणजे काळाचे घास होता. पण देह हा कोणाचा घास आहे तर काळाचा घास आहे. योग्य त्यावेळेला तो काळाचा ब्रुक करून जसं पाल जसं पडक करून काहीतरी गिळून टाकते की नाही, तसं देह संपणार आहे. किती त्याला जपा तरीसुद्धा तोपर्यंत जपायचं आहे जोपर्यंत तो खात नाही आहे, कारण तो माध्यम आहे. ते पण सांगते भागवत 11व्या स्कंधात की नरदेह माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम. प्लवम म्हणजे नौका आहे हा. असो, तर ते शास्त्र कुठलं आहे की आपण काळाचे घास बनणार नाही. याचं शास्त्र कुठलं असेल तर श्रीमद्भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम. भगवान गोपालकृष्णांच्या निर्याणानंतर साधारण 12 वर्षांनी, हे जसं मी 30 वर्षांनी बोललो आहे, साधारण 12 वर्षांनी शुकदेवांनी राजा परीक्षितीकरता जे भागवत सांगितलं ते भागवत रूपी शास्त्र जे आहे हे सगळ्याच औषध आहे. तुमचा प्रपंचही नेटका करतं ते. तुमच्या व्यवसायात काही बरकत नसेल, निगेटिव्हिटी असेल ती काढून टाकतं. पण एकाग्रतेने केलं पाहिजे. ते भागवतासारखं भागवत झालं पाहिजे. भागवतामध्ये डामडौल म्हणजे पॅकिंगला खूप महत्त्व देऊ नका. महत्त्व द्या ते त्यात मर्माला द्या. नुसतं कसं होतं, पॅकिंग खूप छान होतं नाही का, मध्ये मध्ये नाचा उभे राहा वगैरे असतं ना, ते काय त्याचा भागवताशी काही संबंध नाही. मला टीका नाही करायची बरं, नाही तर मी नकारात्मकतेत घुसलो असं होईल. पण मूळ भागवत वाचलं गेलं पाहिजे. मूळ भागवताचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. त्याचं जे फिलिंग आहे ना
ते आपल्याला आलं पाहिजे. आळूची भाजी म्हणली ती आळूची भाजी झाली पाहिजे, ती श्रीखंडासारखी गोड केली हो. म्हटलं फरक काय? प्रत्येक एक नैसर्गिक चव आहे ना प्रत्येक गोष्टीला, तसा निसर्ग काय आहे यातला भागवतातला, तो प्रयत्न करायचा आहे आपण. असा माझा अभिनिवेश नाही की मला तो जमतोय, असं कधीच कुठलाच भागवतकर म्हणू शकत नाही. शुकदेव म्हणत नाही तो आपलं काय आलंय, कोणीच म्हणू शकत नाही. पण आपला प्रयत्न प्रामाणिक असा असला पाहिजे की मूळ भागवत काय आहे त्याचा थोडासा तरी अभ्यास झाला पाहिजे. पुढे सांगतात, एतदस्मात् परम किंचित मनःशुद्ध्यै न विद्यते. याच्यासारखं श्रेष्ठ साधन नाही आहे जगात. अहो, मोठे मोठे प्रॉब्लेम आल्यानंतर श्री गोंदवलेकर महाराज, जे नामाचं महात्म्य सांगण्यात ज्यांनी जयांचा ज्यांनी जन्म नामार्थ झाला, ते महाराज त्या लोकांना, आलेल्या लोकांना भागवत करायला सांगत असत. महाराजांच्या चरित्रात गोष्ट आहे की औंधच्या राणी सरकार त्यांच्या शिष्या होत्या. काय श्रीमंती राणीच, त्या औंधच्या संस्थांच्या राणी सरकार. आणि त्या महाराजांना म्हणाल्या, महाराज खूप त्रास आहे हो, पॅलेस पॉलिटिक्स खूप असतात, मोठ्या मोठ्या ठिकाणी असतात, ते काय करू? महाराज म्हणाले, भागवत करा तुम्ही. महाराज असं म्हणू शकले असते की नाही, रामनाम घ्या नुसतं, पण रामनामानी, कारण वेळ नाही तेवढा, रामनामानी पण होणार आहे, पण त्याला वेळ लागेल. ते आयुर्वेदिक ट्रीटमेंटसारखं आहे, हे ऑपरेशनसारखं आहे, लगेच कापा जा. मग त्यांनी विचारला प्रश्न, पुढचंही कंप्लीट करतो, की महाराज आम्हाला शुकदेवांसारखा वक्ता मिळेल का? ते म्हणले, तयार आहे माझ्याकडे शुकदेवांसारखा वक्ता. तुमच्याकडे परीक्षितीसारखा श्रोता तयार आहे का? महाराज म्हणाले, नाही म्हणाले. मग शुकदेव वाटेवर नाही पडलेले म्हणाले. मग त्या गेल्यावर विचारलाय भाऊसाहेबांनी प्रश्न, की आपल्याकडे शुकदेवांसारखा वक्ता म्हणाला तो कोण? हात दाखवला, ब्रह्मानंद महाराज समोर बसले होते. याची योग्यता शुकापेक्षा कमी नाही म्हणाले. इतके महान होते बरं ब्रह्मानंद. शुकासारखे पूर्ण वैराग्य आपण समर्थांना म्हणतो, किंवा शुकदेवांना आपण वैराग्य संपन्न म्हणतो, तसे ब्रह्मानंद महाराज भागवत सांगायचं आयुष्यभर. मला सांगा, महाराजांना, ब्रह्मानंद महाराजांना भागवताशिवाय काही झालं होतं की नाही काम त्यांचं, तरी त्यांना भागवत आवडतं. याचा अर्थ काय? सगळ्या अर्थानं आपलं कल्याण करणारं भागवत आहे. पण पुढचा अर्धश्लोक जरा संकटाचा आहे. एतदस्मात् परम किंचित मनःशुद्ध्यै न विद्यते. पण त्यांनी पुढे सांगितलं, जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनेक जन्माची पुण्याई खर्च होते, मग भागवत कानावरती पडतं. कारण जो विचार कानावर पडल्यावर सगळं लाईफ चेंज होणार आहे, आपलं जीवन बदलणार आहे, तो कानावर पडू नये ही व्यवस्था आपली पूर्व पापच करत असतात. आपोआप वाटतं नको जायला. हो का नको वाटतं? होतं की नाही बघा, ग्रंथ वाचायला लागल्यावर माणसं जांभई देतात, जपाला बसल्यावर जांभई येतात, आणि ते गेम खेळतात ना याच्यावर, तेव्हा नाही जांभई येते काही. काय नेमकं होतं? ऑक्सिजन कमी पडतो मग जांभई येते, तेव्हाच काय ऑक्सिजन कमी पडतो? याचं आपल्याकडे कार्यकारण भावाने त्यांनी कारण सांगितलंय. कारण काय होतं? माझं पूर्वकर्म जे आहे ते मला ते करण्यापासून दूर करतं. ज्ञानेश्वरीतल्या पहिल्या अध्यायात भगवान, आणि म्हणजे भगवान बोललेच नाही आहेत, हाच बोलतोय, अर्जुन बोलतोय. तो म्हणला, देवा तू मला पाप करायला सांगतोयस का पुण्य करायला सांगतोयस? मी जर भीष्मांना मारलं, मी जर या द्रोणाचार्यांना ठार मारलं, ज्यांनी माझ्यावरती प्राणापेक्षा जास्त प्रेम केलंय, आपल्या घासातला घास भरवलाय, आपल्या मुलावर नाही प्रेम केलं एवढं द्रोणाचार्यांनी माझ्यावर प्रेम केलंय, यांना मी बाण मारायला घाबरत नाही आहे, मी पापाला घाबरतोय. आणि परिणाम काय होईल? मी जर पाप केलं तर तू दुरावशील कृष्णा. पाप याचा अर्थ तुम्ही काहीतरी असं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीनं नका बघू. पाप याचा अर्थ असं कर्म जे आपल्याला चांगल्या गोष्टीपासून दुरावतं. अगदी सोप्या भाषेत बोलू का? व्यायाम करणारे लोक असतील इथे, सकाळी चालायला जाणारे, व्यायाम करणारे प्रामाणिकपणे, एक दिवस व्यायाम चुकला की दुसऱ्या दिवशी पण करायला नको वाटतो बघा. आणि 2-3 दिवस केला की असं वाटतं आज बुडवायला नको, कंटिन्यू चालू द्या. म्हणजे काय? ही सायकोलॉजी, हे मानसशास्त्र आहे. आपोआप ते होतं.
आणि फाईन लेवलला काम करत असतं ते आतल्यात. अहो मी 12 सूर्यनमस्कार घातले सकाळी की दिवसभर मी 12 सूर्यनमस्कार घातलेत, 12 सूर्यनमस्कार घातलेत, 12 सूर्यनमस्कार घातलेत असं वाटत राहतं की नाही. त्याची जाहिरात जो करतो मी ते सोडून द्या, पण आतमध्ये सकारात्मकता वाढवावी किंवा नकारात्मकता वाढते याचं कारण शोधावं. हे सांगतात एतदस्मात परम किंचित मनशुद्ध्यै न विद्यते पण जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. श्री ढोंगरे महाराज तर थोडे चॅलेंजेबल बोलायचे. ते म्हणायचे तुम्ही ठरवा उद्यापासून भागवताला येऊ. तुम्ही ठरवलं म्हणून तुम्ही आलेलेच नाही आहात म्हणले. तुमची पुण्यही तुम्हाला घेऊन आली, माझी पुण्यही मला इथं घेऊन आली आहे. तुम्ही ठरवून बघा म्हणाले. काहीतरी कारण पाऊसच येईल म्हणले, किंवा लाईटच जातील, किंवा यायला रिक्षात काहीतरी असं होईल, परत जायला पुष्कळ मिळतं, इकडे यायला मिळत नाही म्हणले. महाराजांचं वाक्य असं आहे. औरंगाबादला कथा चालू होती. महाराज म्हणाले, मैं हिंदी होतो त्यांचं ते, मैं आपके सामने भगवान की कथा कह रहा हूँ और आप सब लोग भगवान की कथा सुन रहे हैं. व्यवहार दृष्टि से देखा जाए तो यही सच है, लेकिन परमार्थ की दृष्टि से देखा जाए तो सच बोलूं, भगवान की कथा करने की मेरी क्या औकात है. जिसके बारे में बोलते बोलते वेद भी मौन हो जाते हैं, वेद सुद्धा मौन होतो. न इति म्हणतो. जिसके बारे में बोलते बोलते शेष वर्णिता थकला. माऊली म्हणाली जिव्हा दुखंड होऊन ठेला. त्याच्याबद्दल बोलायला गेला म्हणून एक जीभ होती त्याला सर्पाला पूर्वी, त्या 2 फाटली ती मधून. त्याच्याबद्दल बोलायला गेला. भगवान के बारे में बोलने की मेरी क्या औकात है और भगवान के बारे में सुनने की आपकी क्या औकात है. लोकांना पहिल्या दिवशी बोलायचे महाराज, आणि तरी लोक जायचे. म्हणजे काय महाराज असतील. भगवान के कथा के लिए तो वही जा सकते हैं जिनको बाके बिहारी भगवान श्री गोपाल कृष्ण खुद बुलाते हैं. उन्होंने बुलाया इसलिए आप आए बोले. हा सिद्धांत आहे भक्तिशास्त्रातला, अध्यात्मशास्त्रात. या श्रद्धेने जर आपण ऐकत गेलो तर कधी बदल झाला आतमध्ये कळत नाही. लक्षात घ्याल, दिल और दिमाग 2 गोष्टी आतमध्ये असतात. एक बुद्धी असते आणि एक हृदय असतं. दिल. आपण परमार्थामध्ये बुद्धी जास्त वापरतो म्हणून आपला निश्चय होत नाही. प्रपंचामध्ये बुद्धी जास्त वापरावी. आणि दिल नावाची जी काही गोष्ट आहे ना, दिल लगाते है ना जो, अंतःकरण जे लावावं, प्रेम जे लावावं ते परमात्म्याला लावावं, ते संतांच्या वाणीला लावावं. ज्या अर्थी ज्ञानोबा म्हणतायत ना त्या अर्थी ते खरं असलं पाहिजे. हो, शुकदेव का खोटं बोलतील हो. पण ऍक्च्युली कसं वर्क करतो ते काही नडलेलं नाही त्यांचं. ज्याला ते होईल प्राप्त नाही असं नाही. विज्ञानाच्या साध्याने सुद्धा परमात्मा प्राप्त होणार नाही असं नाही, पण खूप वेळ लागेल. आईन्स्टाईनचं आपण चरित्र वाचला असेल आपण. आईन्स्टाईन आहे, न्यूटन आहे, हे लोक वृद्धपणी देवभोळे झाले. त्यांना जेवढा विचार करत गेले ना, तेव्हा त्यांना कळलं की अरे आपण काही, त्याचं वाक्य आहे आईन्स्टाईनचं, समथिंग इज देअर बट वी डोंट नो. मेसॉन असाच का वर्क होतो, बॅरियॉन असाच का वर्क होतो, इलेक्ट्रॉन प्रोटॉन्स जे न्यूट्रॉन्स आहेत ते असेच का वर्क होतात, याच्याबद्दल मी काय बोलू शकतो म्हणाला. या असा वर्क होणाऱ्याला न्यूट्रॉन्स म्हणा हे मी बोलतोय म्हणले, पण त्याला न्यूट्रॉन तरी म्हणायचं मी कोण ठरवणार. हे मी आईन्स्टाईनबद्दल बोलतोय, हे न्यूटनबद्दल बोलतोय. कशाकरता मी हे सगळं सांगतोय. जन्मांतरे भवेत पुण्यमबद्दल बोलतोय. काहीतरी पूर्वजन्मीचं आपलं कर्म आहे म्हणून या फिलॉसॉफीशी, या तत्त्वज्ञानाशी आपण जोडले जातोय. आता इथून पुढं जायचं का परत मागं जायचं. ठीक आहे, नाही आता मला मान्य आहे, आता पुढचं बोला, आता मी काय करू बोला, असं झालं पाहिजे. नाही पण काय होतं तिथंच दळत बसतो आपण. म्हणजे मी तेच करतोय आता. आणि याच्याकरता एक सुंदर कथा आली आहे, त्या कथेला आरंभ करूया. तत्पूर्वी थोडं परत भजन करू. एक सत्यलोकात घडलेला छोटा चमत्कार आला आहे आणि मग गोष्ट आली आहे. सगळ्याचा आपण सिक्वेन्सली विचार करू.
असं आहे, आमचे गुरुजी नेहमी सांगतात की श्रोत्यांची पुण्याई वक्त्याला बोलवते. बस, श्रोत्यांचीच पुण्याई असते. वक्ता घरून आलेला येताना हे वाक्य बोलायचं ठरवून आलेला नसतो, कारण तो सिलेबस घेऊन आलेला असतो, इथपर्यंत जायचं आहे. तो काय वाक्य ठरवून येत नाही. तुम्हाला बसायला काही त्रास होतोय का? इथून जाता येईल तुम्हाला जायचं असलं. आहे छोटं भजन करूया. साडेसहाला सगळ्यांना चहा आहे. म्हणजे चहा कॉफी काहीतरी पेय असेल असं मी म्हणायचो. चहा सरबत असायचं असं नाही, पण आहे. आपल्याला एक 15 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि परत 2 तास एक छोटं भजन करूया. म्हणजे म्युझिकने जरा थोडा व्हेंटिलेट होतो मनुष्य. जय राधे जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे. बोलिए जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय जय राधे, जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे. श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे. जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय श्री कृष्ण बोलो, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, श्री कृष्ण बोलो जय राधे. बोलिए जय जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय जय राधे, जय राधे, जय श्री कृष्ण बोलो जय राधे, जय राधे. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते. श्री उग्रश्रवा ऋषी सांगतात, ऋषी हो,
भागवताची निर्मिती झाली, भागवताचं लेखन झालं आणि भागवतासारखं साधन राजा परीक्षितीला मिळालं. शुकदेवांनी एकदा भागवत त्याला सांगितलं आणि त्याचा 7 दिवसात मोक्ष. हे पाहिल्यावर ब्रह्मदेव सुद्धा अचंबित झाला. अरे असं काय विशेष आहे या ग्रंथामध्ये? राज्ञो मोक्षम तथा वीक्ष पुरा धातापि विस्मितः. राजाचा मोक्ष 7 दिवसात झालेला पाहून धाता म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा विस्मित झाला. आणि काय केलं त्यानं? सत्यलोके तुलाम बद्ध्वा अतोलयत साधन अन्यदा. बाकीची साधनं सगळी त्यांनी मोठा तराजू घेतला म्हणे. पारडं, 2 पारडी असतात ना, आणि जगातली सगळी साधनं उपवास जपजाप्य अमकं तमकं तीर्थयात्रा सगळं एका बाजूला ठेवलं सगळं, आणि फक्त भागवताची पोथी एका बाजूला ठेवली. आणि तेवढं झाल्यावर भागवताचं पारडं खाली गेलं आणि ब्रह्मदेवानी जाहीर करून टाकलं की सगळ्या साधनांचं सार या एका भागवतात आलेलं आहे. बाकीच्या साधनांचा अपलाप नाही करायचा किंवा त्याचा अवमान नाही करायचा. अर्के चेन मधुविंदेत किमर्थम पर्वतम व्रजेत इष्टस्यार्थस्य संसिद्धो को विद्वान यत्नमाचरेत. एखादी गोष्ट जर सहज प्राप्त होत असं आपल्याला, तर त्याकरता कुणी शहाणा मनुष्य जास्त कष्ट करेल का? 1500 रुपये सहज मिळतात. गंमत जरा. इतकं सहज, फक्त तुम्ही एका काहीच. राजानं काय केलंय हो? मला पुन्हा पुन्हा वाटतं की राजानं बाकी काही केलंय का हो? मेडिटेशन केलं का त्यांनी? काही पहाटे उठून बुवा ध्यानाच्या क्लासला जातात ना हल्ली माणसं. ध्यानाच्या क्लासला खूप लोक जातात. ध्यानाच्या क्लासला मी योग्य नाही, 5000 रुपये महिन्याला घेतात तेवढे माझ्याकडे आहेत. म्हणजे 5000 रुपये ज्याच्याकडे आहेत तो प्रत्येकजण ध्यानाला योग्य आहे की नाही त्यांच्या क्लासच्या दृष्टीने? मी टिंगल नाही करत आहे. ध्यानाची प्रक्रिया समर्थ म्हणाले की फुटक मन एकवटले तेने तुटक ध्यान केले तेने हाताचे काय आले सांगा नका. अहो ध्यान करून आल्यावर बायको सांगते चहा घ्या म्हणजे फ्रेश व्हाल. विचारांची रचना ध्यानामध्ये कशी करायची असते? विवेकानंदांचं एक पुस्तक आहे ध्यान नावात, ध्यानच एवढंच त्याचं नाव आहे. विचारांची बैठक जसं घर लावून घेतो तसं विचार लावून घ्यायचे असतात. आणि इतका कंट्रोल पाहिजे मला, हा विचार आत्ता मला आवश्यक आहे, वापरला परत ठेवला. विचार जाऊ द्या, वस्तू परत ठेवतो का आपण? घर आवरलेलं नसतं, मन कुठलं आवरलेलं आहे? म्हणून ध्यानाला योग्य आहे का? काही नाही, भोळा भाबडा मनुष्य भागवताला बसलं की त्याचं आपोआप होतं काम. पण श्रद्धेने बसलं पाहिजे एवढं मात्र आहे बरं का. असो, प्रसंग असा आहे. प्रसंग असा आहे, उग्रश्रवा ऋषी सांगतायत, कोणे एकेकाळी, म्हणजे अर्थातच भागवत लिहून झाल्यानंतरचा प्रसंग असणार, कारण त्यात भागवताचा उल्लेख आहे प्रसंगात. सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनातन ही 4 भावंड, म्हणजे ज्याला सनक नंदन म्हणतात. ब्रह्मदेवाचे 4 मानसपुत्र आहेत. म्हणजे ब्रह्मदेव नावाची जी काही व्यवस्था आहे, ब्रह्मदेव म्हटलं की 4 तोंड बिंड, हे जे आपण आहे ना ते कल्पनेने काढलेलं चित्र आहे. बरं, ब्रह्मदेव असा होतो पण तो फिक्स असाच नसतो. आता तुम्ही हातात पाण्याच्या बाटल्या आहेत की नाही, आत्ता त्या पाण्याचा आकार कुठल्या आकाराचा आहे? बाटलीचा. तुम्ही भांड्यात ओतलं तर कुठल्या आकाराचा होतो? अशा त्या पॉवर्स आहेत, निर्माण करणारी पॉवर ती ब्रह्मदेव. मी आत्ताही चालूच आहे काम आपल्या देहात. नवीन पेशी निर्माण होत आहेत, नवीन सतत निर्माण होत आहे, विचार निर्माण होतात. निर्मिती म्हणजे ब्रह्मदेवाचं कार्य. लक्षात घ्या, कार्यरूपानं या 3 देवता सतत विराजमान आहेत. काही वेळ टिकतात की नाही आपल्या पेशी,
असं म्हणतात आपली जीभ 6 तासाला बदलते, पण लाळ येते ना, गेली पोटात जीभ ती, म्हणजे वळवरच्या त्या पेशी सगळ्या जातात असं म्हणतात. मी काय त्याचा कोर्स केलेला नाही आहे. कोणीतरी डॉक्टर म्हणले, तर मी लिहून घेतलं. थांबा म्हणलं, मला आवश्यक आहे, भागवताला मला पुरावे येतो हे. असं सतत चालू आहे. ते टिकण्याचं काम जे आहे थोडा वेळ ते विष्णू करतात. आपण ते शांताकारम भुजगशयनम वगैरे कल्पनेने काढलंय, तसा तो होतो, काही वेळा असतो, दर्शन देत होतो, पण कार्यरूपानं तो आपल्याजवळ विराजमान आहे आणि नाहीसं होण्याचंही कार्य सतत चालूच आहे. तसं ब्रह्मदेवाला वाटलं पहिल्यांदा की मला चांगली मुलं असावीत, आणि मानव रूप त्यांनी कल्पना केली. त्याला वाटलं आपोआप, म्हणजे थोडक्यात आपोआप, आपल्याच्या भाषेत आपोआप काही होत नसतं, काहीतरी कारण असतं. ते कारण कळलं नाही की आपण त्याला आपोआप म्हणतो. फार सुंदर वाक्य आहे, ॲब्सेन्स ऑफ प्रूफ, ॲब्सेन्स ऑफ प्रूफ दॅट इज नॉट प्रूफ ऑफ ॲब्सेन्स. लक्षात घ्यावं. दुर्दैवानं होतं काय की माणूस आपल्याला जेवढं कळतंय त्यात सगळं जग आणण्याचा प्रयत्न करतो. सगळं जग तेवढ्यात मावलं पाहिजे. साधं आपल्या बायकोचा स्वभाव आपल्याला कळलाय का, बोला की. हे अनुभवाने बोलतोय मी. गंमत सोडून द्या. आपल्या नातेवाईकांचा आपला स्वभाव आपल्या मनात कधी काय येईल काही माहिती आहे का? नाही. फार समर्थांची ओवी आहे, फार बुद्धिवादाच्या नादाला लागू नका. बुद्धीचा उपयोग करायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी वापरली पाहिजे, पण बुद्धीचा आडसर करू नका. समर्थ म्हणाले, आपुल्या देहामधील न कळे तेथे तो इतरांचे काय कळे. आपल्या शरीरातलं सगळं आपल्याला कळत नाही. माझा मुद्दा आहे, त्या ब्रह्मदेवाला वाटलं की 4 मुलं मला असावीत, आणि त्यांनी जो पहिला संकल्प केला, ब्रह्मदेवाचे पहिली जी निर्मिती आहे ते सनक सनंदन सनातन असे 4 भावंड. ही 4 जण बद्रीनाथ बद्री केदार भाग आहे ना, इथे बसलेली होती. देवभूमी आहे. आज सुद्धा तिथे गेलात तुम्ही, असं वेगळंच वाटतं. आत्ताच भागवत कथा करून आलो आम्ही तिकडे. अगदी स्वर्गद्वारापर्यंत गेलो होतो आम्ही. स्वर्गद्वार आहे, आम्ही बरोबर गेलो होतो. त्यांनी हाकलून दिलं, अजून कथा खूप करायच्यात, जा म्हणले. तिथून पांडव वगैरे, आम्हाला इच्छा होती त्या दिवशी जायची. पांडवांनी देह जिथे सोडले, सप्तस्रोत नावाचा भाग आहे, जिथपर्यंत पॉसिबल आहे तिथपर्यंत जावं, पण नाही जमलं ते अजून त्याच्या मनात. पण आम्ही बद्रीनाथमध्ये 7 दिवस राहिलो, आणि अगदी बद्रीनाथाच्या मंदिराच्या शेजारीच भागवत कथा आयोजकांनी आयोजित केली होती. असो, मला सांगायचा भाव असा, या भागामध्ये 4 भावंड एकत्र जमली आहेत. आत्ता म्हणलो ती एक त्यातला वक्ता होतो आणि सृष्टी निर्मितीबद्दल बोलतो, वेदांताबद्दल बोलतो, भगवंताच्या प्रेमाबद्दल बोलतो. ॲब्सोल्यूट बोलतात हो हे लोक, अतिशय शुद्ध बोलतात. बोलण्यावरूनच माणूस ओळखला जातो, बोलण्याच्या वर्डिंगवरून त्याचे विचार कळतात. इतकं प्रगल्भ त्यांचं चिंतन चाललंय. इतक्यात त्यांच्या कानावरती वीणेचे गोड स्वर ऐकायला आले. सुंदर असा आवाज ऐकायला आला. अहो, एवढी मोहिनी होती त्या आवाजामध्ये आणि त्या स्वरामध्ये की यांचा वेदांत बंद पडला थोड्या वेळापुरता. म्हणजे का, स्वर सुद्धा वेदांतच सांगतो म्हणून. बरं, तुम्ही विरुद्ध पक्षात म्युझिक आणि वेदांत विरोधी पक्षात नका ठेवू. तुम्ही जर प्रॉपर म्युझिक ऐकलं, प्रॉपर शास्त्रीय संगीत जर नीट ऐकलं, तर वेदांतानी शब्दांनी जो अनुभव येतो तो तिथे स्वरानी येतो. बरं का, स्वराची व्याख्याच आहे, स्वस्मिन रमते इति स्वरहा. म्हणून स्वामी विवेकानंद सांगत असत, ज्याला भारतीय संगीत कळत नाही त्याला भारतीय वेदांत कधीच कळणार नाही म्हणा. स्वतः स्वामीजी उत्तम गाणारे होते, आपल्याला माहिती आहे. सगळ्याच संतांना संगीत आवडतं. नरसिंह सरस्वतींनी तर गुरुचरित्रात शेवटच्या अध्यायात सांगितलंय की संगीतावरी माझं अतिशय प्रीती. संगीताने जे माझं भजन करतील, जमेल तसं. आपण काही लगेच काही तानसेन होऊ शकत नाही, बरोबर आहे, पण जमेल तसं. त्यातल्या त्यात गोडवा अगदी रे खरडून आवाज काढला पाहिजे, श्रीराम जयराम असं काही गरज नाही, पण त्यातल्या त्यात गोडवा
आणायचा प्रयत्न करावा, आपल्याला जमेल तेवढा, लगेच फरक पडतो. वेधून घेतलं चौघांचं मन आणि गोड असे स्वर. राधाधर मधु मिलिंद जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय, राधाधर मधु मिलिंद जय जय. रमा रमण हरी गोविंद, रमा रमण हरी गोविंद, रमा रमण हरी गोविंद. रमा रमण हरी गोविंद, राधाधर मधु मिलिंद जय जय, राधाधर मधु. कालिंदी तट कालिंदी तट पुलिंद लांछित, कालिंदी तट पुलिंद लांछित, कालिंदी तट. नाट्यसंगीताद्वारे आपण नारद ऐकतोय, पण ते नारायण नाव घेत आले हे विसरायचं नाही आणि याचाही आनंद घ्यायचा. कालिंदी तट पुलिंद लांछित, कालिंदी तट. सुरतनु पादारविंद जय जय, सुरतनु पादारविंद जय जय, रमा रमण हरी गोविंद, रमा रमण हरि गोविंद जय जय, राधाधर 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 मधु, राधाधर राधाधर मधु मिलिंद जय जय. स्वागत झालं. नारदही ब्रह्मदेवांचेच पुत्र आहेत आणि सनत कुमारही ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत, पण सनत कुमार हे नारदांचे थोरले बंधू आहेत. म्हणून नारदांनी प्रथम या चौघांना चरणवंदन केलं, नमस्कार केला. याही चौघांनी त्यांना नमस्कार केला. यात मोठेपणा आणि लहानपणा नसतो. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका. नमस्कार झाला आणि चौघांनी नारदांचा चेहरा पाहिला. आपण बोलताना असं कानाकडे बघून नाकाकडे बघून असं नाही, आपण चेहऱ्याकडे बघतो. काय म्हणताय काका, काय म्हणताय दादा, पाहिला. आणि नारदांचा चेहरा म्लान होता, हो, पडलेला होता. असा दुःखी होता. आणि दुःखी झालेला चेहरा संतांना आवडत नाही. म्हणजे चेहरा आवडत नाही म्हणजे दुःख आवडत नाही. आपण दुःखी नसावंच असं वाटणारी जगातली एकमेव जात कुठली असेल तर ती संतांची.
तुकाराम महाराज म्हणाले, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. काही नको ज्ञानोबाना तुमच्या माझ्याकडून, पण आपण ईश्वरनिष्ठ झालो की येणे बरे ज्ञान देवो. काही नको नामदेवाना, पण आपण चांगले वागलो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही मंडळी संत मंडळी म्हणजे नामदेव महाराज सुखी. संतत्वाचं व्यवच्छेदक लक्षण जगात सुख नांदावं असं वाटतं. समर्थ म्हणाले, दुसऱ्याच्या दुःखे दुखवे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, अवघेच सुखी असावे ऐसी वासना. नाही सहन होत्या. नारदा, तुमचा चेहरा पडलाय का? कुमारा ऊचुहू. कुमार म्हणाले, कथम ब्रह्मन दीनमुखा. हे ब्रह्मज्ञानी महापुरुषा, तुमचा दीन मुख का झालंय? काय तुम्हाला दुःख आहे? कुतश्चिंतापरो भवान. चिंतापर, चिंतातूर का झालाय तुम्ही? त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चा गमनं तव. इतक्या गडबडीनं कुठनं आलात आणि इतक्या गडबडीनं कुठं चाललात? इदानीं शून्य चित्तोसी गतवित्तो यथा जनः तवेदं मुक्त संगस्य न उचितं वद कारणम. नारदा, कोणीच दुःखी नसावं असं वाटतं मला. आम्हाला असं वाटतं, तुम्हालाही तसंच वाटत असणार आहे, प्रश्नच नाही, कारण तुम्ही संत आहात. पण तुम्ही का दुःखी झालात? एखाद्या माणसाचे पैसे गेले, गतवित्ता शब्द वापरलाय, अचानक बँकेत ठेवले आणि बँक बुडाली, मग तो काय करणार? कुणाला शरण जाणार? मग जाऊ कुणाला शरण? आणि मग तो रडत बसलाय. आणि कसा बसतो तो? कुठं बघतोय ते त्यालाच कळत नसतं. बघ, शून्यात बघतो तो. होतं की नाही असं? अहो, मिळवलेली पुंजी सगळी गेली आयुष्यभराची, आता कुणाकडे मागायची सोय नाही. काय करू उद्या? त्यांनी शब्दच वापरलाय, इदानीम शून्य चित्तोसी गतवित्तो यथा जनः. गतवित्त म्हणजे वित्त गेलेला, ज्याप्रमाणे माणूस असेल तसे तुम्ही आहात. पण तुमचं काय जाणार आहे? तवेदम मुक्त संगस्य. मुक्त संघ आहात तुम्ही. नारदांच्या नावाचे आश्रम खूप असतील, पण नारदांचा आश्रम कुठला हो? सगळ्या आश्रमात ते येऊन उतरू शकतात, पण त्यांचं स्वतःचं कुठेही 7-12 नाही. रामदास स्वामी 1111 मठ स्थापन केले, स्वतःचा कुठेच मठ नाही. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. जेवढा मनुष्य म्हणजे जबाबदारी पडली तर काम केलं पाहिजे, हा भाग वेगळा, पण जेवढे परिपक्व होतात लोक तेवढे ते मुक्त संघ राहतात. लक्षात घ्या. सगळ्यांना सगळं वाटलं. इंद्राला इंद्रपद दिलं, शिवमहापुराणात वर्णन आहे शंकरांचं. इंद्राला इंद्रपद दिलं, लक्ष्मीला सगळी संपत्ती दिली, कुबेराला भंडारा केला, आपण भस्म लावून स्मशानात जाऊन बसला. म्हणजे तवेदम मुक्त संघस्य. तो जबाबदारी पेलू शकत नाही. येतो ना, विष निघालं की येतो मी. अमृत प्या तुम्ही, विष प्यायला मी येतो. आय विल कम. जेवढा महान तेवढा मुक्त संघ. लक्षात. मी नाही म्हणजे जबाबदारी पेलायची क्षमता नसते असा अर्थ नाहीये. समर्थांची ओवी आहे, उपाधीचे काम आईसे, काही बरे काही काणोसे. म्हणून जास्त उपाधी वाढवू नये प्रामाणिक साधकांना. जबाबदारी पडली तर ती निभावून नेणं हा भाग वेगळा. ती निभावून नेतातच, पण हाऊस म्हणून जे आपण घेतो ना, याचा पण अध्यक्ष मी होतो. दूध पुरवठा संघ मीच अध्यक्ष. रजगुणाचा भाग आहे, त्यातही चांगलं चालवलं तर आम्हाला काहीच म्हणायचं नाही. इथं चाललाय मुद्दा मुक्त संगतेचा. तवेदम मुक्त संगस्य न उचितम वद कारण. मुक्त संघ व्यक्तीला दुःख होणं किंवा त्याचं काय आहे, दुःखाचे 2 प्रकार सांगितलेत त्यांनी. एक भय दुःख आणि एक शोक दुःख. माझं काहीतरी जाईल या कल्पनेनं होणाऱ्या दुःखाला भय दुःख म्हणतात, आणि माझं काहीतरी गेलं या कल्पनेनं होणाऱ्या दुःखाला शोक दुःख म्हणतात.
होतं काय तेव्हा गेलं. देहच तर पंचमहाभूतांचा आहे, अजून काय आहे. थोडक्यात तुमचा चेहरा का पडलाय. गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे ना की आनंदात असावे, कायम आनंदी राहा. थोडक्यात काय अपेक्षा आहे आपली शास्त्राची की तुम्ही जर भक्त असाल तर तुम्ही कायम लाफिंग फेस, कायम चेहरा प्रसन्न असू द्यावा. सगळ्या जगाचं ओझं आपल्या डोक्यावर दिलंय, टाळक्यावर दिल्यासारखे लोक सगळे असतात. संकट आलंय काही तेवढ्या वेळापुरतं तुम्ही खिन्न झालात समजू शकतो, पण 24 तास 12 महिने कधी कुठेही बघितलं तरी बोले रोते क्यों, बोले सूरत ही वैसी है. नाही, भारतीय तत्वज्ञानाला ही अपेक्षा नाही. नेहमी प्रसन्न. आपल्याकडं पाहिल्यानंतर कृष्णांचं वर्णन केलंय. हो, कृष्णांच्या जीवनात किती संकट आली आहेत बोला, पण एव्हरी टाइम ही वॉज लाफिंग, कायम हसत. कृष्णांना कोणी भेटून आला, रामांचं वर्णन केलं अयोध्याकांडातला पहिला सर्ग. रामाना कोणी भेटून आला ना की तो बाहेर येताना प्रसन्न असायचा. अरे काय मी पॉवर हाऊसला भेटून आलोय. आपलं बोलणं, आपलं वागणं, आपलं देहबोली, बॉडी लँग्वेज असं असावं की आपल्याला भेटून कोणी बाहेर पडला तर खूप आनंदात बाहेर पडला पाहिजे. तो कशाला कटकट, असं नाही वाटतं का मग कधी. तवेदम, कारण आपण भक्त आहोत ना. भक्ताची जबाबदारी लक्षात घ्याल की त्यांना प्रपंचही नेटका करून दाखवावा आणि परमार्थही नेटका करून दाखवावा. भक्ताची दुहेरी जबाबदारी असते. समर्थांनी आग्रहानं सांगितलंय भक्तांनी व्यायाम केला पाहिजे, नाही तर हे गुंडांचं काम आहे असा गैरसमज होतो लोकांचा. भक्त समर्थ असला पाहिजे. तुम्ही चेहरा का टाकलाय, प्रवचन 6:30ला संपतंय का नाही असं वाटतंय का तुम्हाला. ऐकलं नारदाने आणि लपवलं नाही. महान माणसं असतात ना ती प्रांजळ असतात. महानतेचं परिमाण काय, अतिशय प्रांजळता, सरळ. बनेलपणा हा कच्चापणे सांगितलंय बरं का. काही बनेलपणाची गरज नाही, सगळं सगळ्यांना माहिती असतं, सगळे शहाणे असतात. मुद्दामून आपण जेव्हा करतो ना ते बरोबर समोरचा ओळखतो. त्यांनी सांगितलं होय मला दुःख झालंय, पण मला नॉट फॉर पर्सनल कॉज, माझ्या वैयक्तिक कारणाने मी दुःखी नाही. चेहरा माझा पडलाय बरोबर आहे, पण माझ्या चेहऱ्या पडण्याची कारणं ऐका. ती कारणं इथं दिलीत त्यांनी. नारद उवाच अहंतु पृथ्वीं यातो, मी पृथ्वीवर आलो. म्हणजे हे लोक ब्रह्मांडात सगळीकडे फिरत असतात, याच पृथ्वीवर येतात असं नाही. कुठल्याही अशा अनेक पृथ्वी आहेत. आपली जशी सूर्यमाला आहे तशी आपल्याच ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्यमाला आहेत. आता वैज्ञानिकांना असं वाटायला लागलं नाही तिकडेही असली पाहिजे वस्ती. एलियन्स वगैरे काय 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 म्हणतात ना, परग्रहावरनं. आमच्याकडं तर परग्रह काहीच नाही आहे. हे विश्वाची माझे घर आहे. कुठलं घर आहे. परग्रह वगैरे आपल्याला काहीच नाही आहे. तिकडचं ब्रह्मांड, शेजारचं ब्रह्मांड म्हणजे आमचं शेजारचं घर आहे म्हणले. काय ज्ञानोबांची सायकोलॉजी असेल. पण मला खूप वेळा वाटतं की ज्ञानोबा म्हणतात हे विश्वाची माझे घर, म्हणून सगळ्यांच्या मोबाईलमध्ये मला नाही वाटतं इथं असं एखादा मोबाईल असेल की ज्याच्यात ज्ञानोबांचा फोटो नसेल. सगळ्यांच्या घरात ज्ञानोबांचे फोटो आहेत, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये ज्ञानोबांचे फोटो आहेत. अहो वेबसाईटवर ज्ञानोबा तुकोबांना फॉलो करणारे इतके लोक आहेत माहिती आहे. म्हणजे ज्ञानोबा तुकोबांच्या वेबसाईटला ते त्यांनी काहीच बनवलेलं नाही आहे. आपला फोटो आपल्या घरात आपली मुलं लावत नाहीत. काय सांगतोय मी आपल्याला, विचार आपल्याला हा करायचा आहे आणि ज्ञानोबा विचार करतात तो आपण करावा म्हणून तो ते आपल्याला सांगताय. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. मी जे खातोय ना ते तुम्ही पण खा. खातो आनंदाचे लाडू, तुम्ही पण घ्या, चरफडू नका कोणी. तसं आपण. आणि हे सनतकुमार सांगतायत की मी आनंदात आहे, तुम्ही का दुःखात आहात. ते म्हणाले माझ्या दुःखाचं कारण मी पृथ्वीवर नुकताच उतरलो, अनेक ग्रहात फिरून 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 इथे आलो. कशाला आलो. पृथ्वीवरती इतर लोकांपेक्षा पृथ्वीवरती वैशिष्ट्य जर काय असेल तर इथं नराचा नारायण होऊ शकतो. देवता जर झालो आपण तर आपण नारायण होऊ शकेलच असं नाही.
इंद्रपदावर गेल्यानंतर सुद्धा इंद्रपदावरून च्युत झालेले लोक खूप आहेत. मी नेहमी गमतीने एक गोष्ट सांगत असतो महाभारतातली. गोपालकृष्ण जेवायला बसले होते आणि मोठं चांदीचा ताट, थाळा असा मोठा, आणि सत्यभामाबाई वाढत होत्या. आणि त्या दिवशी काय पौर्णिमा होती ह्याच्यातली, श्रावणातली, आणि म्हणून नारळी भात केला होता. केशर विशर घालून, केशरी भात नाही, नारळी भात. केशर होतं त्यात, पण नारळी भात पण टिपिकल त्याचा एक गंध असतो, गूळ घातलेला. हां, आणि असं वाढताना थोडंसं काय झालं तर ताटाच्या बाहेर थोडा सांडला, आणि इतक्यात एक मोठा असा डोंगळा, मुंगळा काय म्हणतात तुम्ही बघा, भर्रकन आला, आणि तिथं तो त्या भाताला लुचायला लागला, खायला लागला. कृष्णाने असं पाहिलं आणि एवढेच हसले. सत्यभामाबाई, मलाच हसलात ना? नाही ग बाई, तुला नाही हसलो. नाही, माझ्या हातनं भात सांडला म्हणून हसलात ना? खूप लोकांचं सांडतं. असं आहे, तुम्ही कसंही वागा. म्हणून उत्तर सांगतो मी आपल्याला, इंटरप्रिटेशन द्यायचं नाही. का हसलात? इकडे म्हणाल, इकडे, इथं बघ. हो, भात चांगला झालेला दिसतोय, मुंगळा खातोय म्हणजे. मी त्याच्याकरता नाही हसलो सत्यभामे. हा मुंगळ्यातला जो जीव आहे तो 14 वेळा इंद्रपदावर राहिलेला आहे. तरीही इंद्रपदावरनं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. एकदा इथं आला की विषयांचाच भोग घ्यावा असा वाटतोय त्याला. इंद्रपदावर बसून तिथून नारायणपद जवळ होतं वास्तविक. काही इंद्र असे आहेत की ज्यांनी आपला उद्धार करून घेतला, इंद्रपदावर जाऊन बृहस्पतींकडे जाऊन ब्रह्म महावाक्य समजावून घेतलं, असेही काही इंद्र झालेले आहे. मला सांगायचा मुद्दा असा की म्हणून पृथ्वी अहम तो पृथ्वीम यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिती. पृथ्वीवरती नराचा नारायण होऊ शकतो, तो स्वर्गामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे प्रॉबॅबिलिटी वाढते कुठे? इथे. म्हणून मी आलो. पण कुठं कुठं आलो? मग पुष्करंच प्रयागंच काशीं गोदावरीन तथा तीर्थक्षेत्राची नाव आली. तीर्थक्षेत्री फिरलो की तिथे चांगल्या प्रकारचं कर्म चाललं असेल, आत्मज्ञानाची व्यवस्था स्वतः भगवंत करतो ना. तीर्थक्षेत्रावरती काय असतं? पुण्याईचा असा पॉवर भरलेली असते. कुठलेही तीर्थक्षेत्री तुम्ही जा, ज्ञानोबांकडे जा, तुम्ही समर्थांकडे जा, गोंदवल्याला जा. समर्थांची ओवीच आहे. समर्थ म्हणाले ते पुण्यमार्गानं चालले ना. ज्ञानियांचे जे शरीर, दासबोध, ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, पण जेथे पडे, त्यांचा देह जिथे पडतो तेची सार पुण्यभूमी. का? जे पुण्यमार्गे चालिले म्हणून. या जसा मनुष्य जातो ना त्यावेळेला संपत्ती टाकून जातो ना, तिथे काय घेऊन जायची व्यवस्थाच नाही आहे, नाहीला जण टाकून जातो. पण संतांना काही नको असतं म्हणून ते त्यांचं सगळं आयुष्यभराचं टाकून जातात. कुठे देह ठेवतात तिथे. परिणाम काय होतो? त्यांचं काय असतं? पुण्यच असतं. फक्त सकारात्मकता म्हणजे ते संत असतं. म्हणून कुठल्याही संतांच्या समाधीजवळ गेलो, किंवा समाधीचं असं नाही आहे, बद्रीनाथला गेलो, कुठल्याही तीर्थक्षेत्री गेलो, पंढरपूरला गेलो की परिणाम काय होतो? तिथे पॉवर्स भरलेले असतात. म्हणून साधू संतांची गर्दी तिथे होते. हे मी बघायला गेलो होतो, नारद सांगतात. पण मला असं दिसलं की तिथे संत नव्हते असं नाही आहे, पण संत म्हणवणारेच जास्त होते. त्यांच्या नावानं दुकानं चालवणारेच जास्त होते. ना पश्चिम कुत्रचित शर्म मनस्संतोषकारकम. कुठेही मला चांगलं अध्यात्माचं, धर्म आणि अध्यात्म या दोनचं मार्गदर्शन करणारे लोक आणि त्याला फॉलो करणारे लोक दिसले नाहीत. आपल्याला विशेष वाटेल, आत्ता जगात जास्तीत जास्त फॉलोअर्स कुणाचे आहेत माहिती आहे का? ज्याचा एकही आश्रम नाही त्या चारवाकाचे. चारुवाक महाभारत काळात होऊन गेला. काय म्हणतो तो? यावत जीवेत सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत. जोपर्यंत जगताय ना तोपर्यंत आनंदात जगावं. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. एकदा याचा भस्म झाल्यावर कोण परत येणार आहे? एन्जॉय करा. किंवा गमतीने मी बोलतो, नथुराम गोडसे आणि गांधी यांच्याबद्दल नेहमी चर्चा चालते बघा. आणि सगळे काय गांधींच्या बाजूने बोलतात, नथुराम गोडसेंच्या विरुद्ध बोलतात. असं म्हणजे मॅक्झिमम लोक, म्हणजे निदान राजकारणातले.
वैयक्तिक माझं काही मत नाही बरं, मी भागवताचं उदाहरण देतोय, मला पकडायचा प्रयत्न करू नका. असे जे गांधींचे फॉलोअर्स आहेत, त्याच्या एखाद्याच्या कानफाटात द्या, तो दुसरा गाल पुरं करतो का बघा. म्हणजे गांधींचं नाव घेणारे फॉलोअर्स कुणाचे आहेत? हो, ते तुम्ही बोला. मला राजकारणाबद्दल बोलायचं नाही, माझा मुद्दा असा आहे की ज्यांनी चांगलं चालवलं पाहिजे आपलं तीर्थक्षेत्री गेल्यानंतर, त्या कारण त्यांनी यादी दिली, पुष्कर, प्रयाग, काशी, गोदावरी, हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, श्रीरंग, सेतुबंधन, रामेश्वर. म्हणजे जिथे गेल्यावर चांगलं पवित्रच विचार मिळाले पाहिजेत, तिथे अपवित्रता. मला खूप वेळा हा अध्याय वाचताना असं वाटतं, तरी नारद पुण्यात आले नाहीत, आपल्या मुंबईला नाही आले, नाही तर त्यांना किती वाईट वाटलं असतं. पुढं सांगतात, खरं वागणाऱ्या माणसाचा काळ राहिलेला नाही. खरं वागणारा मनुष्य आहे तो लगेच अप्रिय होतो. थोडंसं जर खरं बोलून गेलो ना आपण, लगेच नाराज उतरलो. कल्याणाचं असतं त्याच्या तरी सुद्धा ऐकत नाहीत, आणि खोटी स्तुती करणारे डोक्यावर जाऊन बसतात वरती. सत्यं नास्ति तपश्शौचम दयादानं न विद्यते. तपश्चर्या म्हणून देहाला जरा तप म्हणजे त्रास झाला पाहिजे थोडासा, त्या तर ते तप, पण नको वाटतं. त्यानंतर शौच म्हणजे शरीर, वाणी, मन आणि धन, 4 प्रकारचं शौच म्हणजे स्वच्छता सांगितली आहे, नको वाटतं. पुढे सांगतात, उदरम भरणो जीवा वराका कूट भाषणा. जो काही पराक्रमाची चर्चा आपण करतो ना, त्याला पगार किती आहे ही चर्चा करतो. त्यानं अमुक अमुक केलं, अमुक अमुक शिकला तो आणि खूप महान झाला, आणि त्याचा दर महिन्याचा पगार 5 लाख रुपये आहे, ही चर्चा असता कामा नये. त्यातले 4.5 लाख रुपये तो चांगल्या कार्याला देतो, 50,000 रुपयात गरिबीत प्रपंच करतो, ही चर्चा असली पाहिजे. आहे की नाही? कुठल्या चित्रपटातल्या कुठल्या हिरोच्या किंवा हिरोईनच्या कुत्र्याचं नाव काय हे हल्ली मुलांना माहिती आहे, पण आत्तापर्यंत देशाकरता वीरचक्र किती लोकांना मिळालं हे माहिती आहे का? त्यांची नावं पाठ आहेत का? ज्याची आपण पूजा केली पाहिजे, ज्यांना आदर्श मानलं पाहिजे, त्याऐवजी खोटं खोटं काम करणाऱ्या हिरोंना आपण आदर्श मानतो. संतांना वाईट का वाटतं बघा. जो खरा हिरो आहे, जीवनात जीवन समर्पण केलंय चांगल्या कार्याकरता, त्याला आपण हिरो मानत नाही. पण खोटा खोटा तिथे तो एखाद्या चित्रपटात काम करतो, आणि गंमत म्हणजे वरनं उडी मारायची असेल तर डमी वापरतो, आणि लव सीन देताना तिच्याबरोबर हा स्वतः. जास्त डेंजर सीन कुठला आहे? असं एक तरी हिरो म्हणलाय का त्या प्रसंगात बहुत डमी वापरा, उडी मी मारतो, आणि त्यांना आमचे आयडॉल मानतात. मी तर हल्ली थोडा कठोर बोलतो. हल्ली लोकांनी घरातल्या खानावळी करून टाकल्यात, अमका खान तमका खान. मला यांच्या अभिनयाबद्दल काही बोलायचं नाही आहे, ते आदर्श आहेत का मुद्दा आहे. आदर्श विवेकानंदच आहे, आदर्श राजगुरू भगतसिंग सुखदेवच आहे, ज्याने खरोखर प्राण वेचले देशाकरता, धर्माकरता, कुठल्याही चांगल्या कार्याकरता. हे लोक जेव्हा समाजाकडनं धिक्कारले जातात किंवा दुर्लक्षित होतात, त्यावेळेला संतांना दुःख होतं. हे सांगणारी ही कथा आहे. नारदांना नुसतं वाईट वाटलं, का वाईट वाटतंय विचार करा. हा, सगळ्यांचाच एक एन्जॉय करा तुम्ही, अभिनय जरूर आनंदा, पण ते लोक खोटारडे आहेत. खरे आमचे स्वामी विवेकानंद आहेत, रामदास स्वामी आहेत, बाजी पासलकर आहेत. नावं कुठली घेता येतील. माझा मुद्दा असा की खरोखर माझा आदर्श कोण आहे, ज्यांनी सगळं जीवन समाजाकरता अर्पण केलं, ते आमचे डोंगरे महाराज. मध्यंतरी आपल्या RSSचे अध्यक्ष एका मीटिंगमध्ये बोलले, तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ. ते म्हणाले, भारतामध्ये धर्म टिकला याचं महत्त्वाचं कारण कीर्तनकार, प्रवचनकार, ज्यांनी सगळं जीवन आपलं अर्पण केलं. अरे त्यांच्या पुण्याईवर आम्ही तरुण मुलं जगतोय हो.
वाईचे प्रसिद्ध कीर्तनकार होऊन गेले पटवर्धन बुवा. लोकमान्य टिळकांनी सांगितलं, आजपासून वैद्यकी सोड, उत्तम वैद्य होते. नाडी परीक्षा अशी की इथे नाडी बघायचे आणि सांगायचे तुमच्या इकडच्या किडनीमध्ये खडा आहे हो. देशातून परदेशातून यायचे वाईला त्यांच्याकडे औषध घ्यायला लोक. मी त्यांना पाहिलं नाही, पण त्यांच्या शिष्याकडे मी शिकलोय थोडासा. पण आयुष्यभर कधी कथा कीर्तन प्रवचनाची बिदागी सांगितली नाही. एक आजी आल्या, व आमच्या झोपडीत कीर्तन कराल का? करेन म्हणाले. 1 पैसा देईन, तोही नको म्हणाले. संध्याकाळी त्यावेळेला मोटारी अशा प्रायव्हेट होत्या, मोठ्या मोठ्या बसेस. संध्याकाळी संध्येची वेळ झाली तर थांबवायचे बस. का? संध्येची वेळ झाली, तुम्ही जा पुढं, मी पुढचा प्रवास चालत करीन. तिथे आंघोळ करायचे गावात जाऊन, आणि बरोबर सूर्यास्ताला त्यांचे कधी अर्घ्य चुकले नाही. आयुष्यभर असे राहिले आणि शेवटी अतिवृद्ध झाले. त्यावेळेला वाईला येऊन राहिले. जेवायला नसायचं. त्यावेळेला धनी कुलकर्णी म्हणून होते कराडला, माहिती असतील आपल्याला, प्रसिद्ध होते धनी कुलकर्णी, खूप श्रीमंत होते. ते धनी कुलकर्णींना कळलं की माझा बॅच, हे एकत्र शिकले होते, माझा बॅचमेट असा असा आजारी पडलाय आणि त्याला काही खायला नाही, म्हणून दर महिन्याला 60 रुपये पाठवायचे ते. आणि हे 60 रुपये द्यायचं काम आमच्या साताऱ्याजवळ लिंब नावाचं गाव आहे, लिंब, त्या लिंबचे अभ्यंकर बुवा म्हणून होते. मी एवढा लहान असल्यापासून मी त्यांना पाहिलंय, तुझ्या एवढा असल्यापासून मी त्यांना पाहिलंय. ते म्हणले मी सायकलनी कराडला जायचो, ते 60 रुपये घ्यायचे आणि महिन्याला 60 रुपये, आणि भरपूर व्हायचे तेव्हा, आणि ते नेऊन द्यायचे कोणाला? पटवर्धन बुवांना वाईला नेऊन द्यायचे. मी कशा करता सांगतोय की कसे लोक झालेत, हे आजचं भागवत आहे. आणि नेऊन द्यायचे. आणि हे असे कुणीतरी गरीब आला, मला काही जेवायला नाही, देऊन टाकायचे. मुलीचं लग्न आहे, देऊन टाकले 20 रुपये त्यातले, पुन्हा हे उपाशीच. जेव्हा धनी कुलकर्णींना कळलं कराडच्या की असं असं करतोय माझा मित्र, तेव्हा त्यांनी एक पत्र लिहिलं की हे पैसे मी तुझ्याकरता पाठवतोय, तू स्वतः करताच वापर, दुसऱ्या कोणाला देऊ नकोस, आणि तुझ्याकरता वापरलेस हे मला पत्रांनी कळव. आणि मग मी म्हणाले, घेऊन जेव्हा गेलो, मला आमच्या अभ्यंकर बुवांचे शब्द आठवत आहेत. म्हातारा म्हणाले, महाभारत वाचत बसला होता. असे सगळं जीवन. अहो, रोज रडायचे कीर्तनात कसं व्हायचं देशाचं म्हणून, संकल्प करायचे पाकिस्तान नाशार्थम असा संकल्प करायचे. आचमन कीर्तनात वेडीच होती हो ही माणसं, वेडीच. ते म्हणले, त्याला दिलं, चिठ्ठी पाहिली, लगेच पेन घेतलं, दौत घेतलं, आणि त्याच चिठ्ठीच्या मागे लिहिलं, प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांनी मला सांगितलं म्हणून मी कीर्तनात पडलो, कीर्तन सुरू केलं. व्यवहाराची भाषा मला कधीच कळली नाही, परमार्थाची भाषा मला थोडी थोडी समजू लागली असं वाटतंय. व्यवहाराची भाषा शिकवल्याबद्दल धन्यवाद. पैसे परत पाठवत आहे, पुन्हा कधीच पैसे पाठवू नकोस परत. काय तेज हो, हे आमचे आदर्श असले पाहिजेत ना. संतांना दुःख का होतं लक्षात घ्या. जेव्हा नको त्या गोष्टीला समाज डोक्यावर घेतो तेव्हा संतान, कारण त्यात कल्याण नाही ना हो. आणि ज्यांना डोक्यावर घेतलं पाहिजे, जे विचार आपल्या मुलांच्या सगळ्या अर्थानं आपल्या कल्याणाचे असतात, ते विचार आपण फेकून देतो. त्यावेळेला नारदांसारख्यांना दुःख होतं. पुढं काय झालं हे आपण एक 15 मिनिटांनी बघूया. आपण काय चहा पाणी जे असेल ते घ्या आणि परत एक 15-20 मिनिटांनी भेटू. जय जय रघुवीर समर्थ.